नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या कट्ट्यावर आज फुलवंती आली आहे, शास्त्री आलेत आणि अर्थात पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आपल्या सगळ्यांनाच आता उत्सुकता लावून आहे. कारण टीझरमधनं आपण सगळे पाहतोय की सुंदर डान्स दिसतोय, छान सेट दिसत आहेत, छान कलाकार दिसत आहेत आणि त्यामुळे उत्सुकता ही असणारच. तर आपल्या इथे भेटीस आलेल्या आहेत गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळी. गश्मीर, कसं आहेत दोघे जण? मस्त, एकदम छान दिसतंय. प्रमोशनमध्ये थकलेले नाही आहेत ना? म्हणजे प्रमोशन करतात तरी पण तुमचा उत्साह मात्र कायम आहे. जसं मी म्हटलं की नवीन कलाकृती येते तेव्हा उत्साह, आपण एकदम जोशात असतो तेव्हा एनर्जी मिळते आपल्याला. आणि खास करून जर का कलाकृती तुमच्या मनासारखी झाली असेल तर अजून जास्त उत्साह. तर प्राजक्ता, फुलवंती म्हणजे तसं मराठी इंडस्ट्रीची आमची फुलवंती तू आहेसच. कारण ज्या पद्धतीनं तू स्वतःला कॅरी करतेस, ज्या पद्धतीनं तुझ्यात झालेले बदल आम्ही पाहिलेत, त्यामुळे खरंच तू वाटतेस त्या फुलवंतीमध्ये आम्हाला छान दिसतेस. तर सर्वप्रथम मला सांगशील, निर्माती म्हणून इतकं मोठं पाऊल आहे, ॲक्ट्रेस तर तू उत्तम आहेसच, पण हा प्रवास कसा होता? नवीन प्रवास मी म्हणेन, कारण प्रत्येक नवीन वाटेवर जाताना उत्सुकता असते आणि त्याचा अनुभव भन्नाट असतो. तू जे म्हणालीस ते मी अगदीच म्हणेन की नवीन नवीन गोष्टी हाताळायला मला आवडतात आणि एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे ही निर्माती म्हणून. इतके वर्ष इंडस्ट्रीत काम करताना नेहमी असं वाटायचं की अरे हे उत्तम कथानक होतं, चांगलं शूट नाही झालं. मग कधी कधी व्हायचं की अरे चांगलं शूट केलं पण चांगलं प्रमोट नाही केलं. अरे यार सगळं भारी झालं होतं पण डेट चुकली यांची रिलीजची. अशा सगळ्या गोष्टींमध्ये वाटायचं की कलाकाराला किती कमी डिसिजन्स आहेत हातामध्ये, रादर काहीच नाहीत. एखादा कोणीतरी ठरवणार की आपण हा चित्रपट करायचा आहे, मग त्याच्यानंतर माणसं ऑनबोर्ड येणार, मग कोणीतरी लिहिणार, कोणीतरी दिग्दर्शित करणार, मग कास्टिंग होणार. आपण तेवढंच काम जेवढं सांगितलंय हांजी हांजी म्हणत आपण करणार आणि त्यातल्या त्यात बरं करून आपण घरी निघून जाणार. या पलीकडे कलाकाराच्या ॲक्टरच्या हातामध्ये फार गोष्टी नाही आहेत. सो मला हे नेहमीच ब्रुसली म्हणालेत की complaining is a bullshit. Bruce Lee. फुलवंती टू Bruce Lee डायरेक्ट. ओके. कोट किती छान आहे, ऐक ना. हां, ऐक. सॉरी. की डोंट कंप्लेन, आयदर चेंज इट ऑर इग्नोर इट. सो आय चूज टू चेंज इट. की जर मनासारख्या आपल्या गोष्टी होत नाहीयेत तर मग आपण हातात घेऊया. अर्थात माझे पाय डगमगले, मला प्रचंड भीती वाटत राहिली, वाटते आहे. परंतु केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. तर आधी छोट्या प्रोजेक्टपासून सुरुवात करायचा मी प्रयत्न केला. एक डॉक्युमेंटरी बनवूया किंवा एक छोटेखानी फिल्म बनवूया, परंतु ते काही घडलं नाही. तर देवाच्या मनात होतं की बाई हेच हेच करायचं आहे आणि हेच तुझं पहिलं प्रोजेक्ट असणार आहे. आणि मग मी स्वतःचं मन घट्ट केलं आणि ठीक आहे, ही जर पडत्या फळाची आज्ञा आहे तर मग हीच. आणि मग घाबरत का होईना पण लोकांना दाखवून की येस आय एम स्ट्रॉंग इनफ टू डू इट, मी ते करते. पण मला आवडतं हे जबाबदारीनं काहीतरी करायला. मला रिस्पॉन्सिबिलिटीज आवडतात. आपल्या हातात काहीच नाही, ह्यापेक्षा माझ्या हातात डिसिजन्स आहेत. चुकले तरी ते माझे असणार आहेत. मी करू शकते, मी चेंज करू शकते, मी मॅनिप्युलेट करू शकते, मी काहीतरी करू शकते. ही पोझिशन मला आवडते. मला लीड करायला आवडतं. तर नवीन शिकायला आवडतं, सातत्यानं शिकायला आवडतं, नवीन गोष्टी शिकायला आणि त्या हाताळून बघायला आवडतात. त्यामुळे मी हे एन्जॉय केलं. मला हे आताही खूप आवडतंय. इनफॅक्ट पुढच्या प्रोजेक्टला मी आणखी इंडिपेंडंट कशी असेल याचा मी विचार करते. आणि माझी अशी इच्छा आहे की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतका स्ट्रॉंग कॉन्टेंट आहे, इतकी कलाकार तगडे आहेत की हिंदीत पण मराठी कलाकार पाहिजेत असं म्हणतात. पण मग मराठीमध्ये फाळके सरांनी इथे पहिल्यांदा हिंदी काय म्हणत ना, भारतीय चित्रपटसृष्टीचा जनक माणूस मराठी होता. आणि अशा ह्याच्यामध्ये आता हिंदी आणि साऊथ इंडस्ट्री मराठीवर डॉमिनेट होऊ पाहतीये. हे चित्र मला अजिबात आवडत नाही. तर मला असं वाटतं की आपण ह्यामध्ये काय भर घालू शकतो, आपण काय करू शकतो, हे अजून बेटर करण्यासाठी काय करू शकतो. तर एक उत्तम कलाकृती ज्याच्यात ॲक्टर म्हणूनही आपण काम करूया आणि एक आपल्या माध्यमातून काहीतरी मराठी चित्रपटसृष्टीला आपण काहीतरी देणं लागतो तेही देऊया. अशा हेतूनं हे सगळं सुरू झालं. ते मी स्वीकारलं, केलं. सगळ्यांची मला खूप साथ लाभली. देवाचे आशीर्वाद मी म्हणेन, कारण असा एवढा मोठा चित्रपट एकट्या माणसाने ठरवून टीम जमून होत नाही.
त्याला शेअर ब्लेसिंग्स लागतात या मताची मी आहे. तर हे सगळं घडलं आणि हे त्याला मी एक माध्यम ठरले याचा मला आनंद आहे. आणि आतापर्यंतची सर्वात भव्य कलाकृती आम्ही घेऊन येतोय फुलवंतीच्या माध्यमातून याचा मला आत्यंतिक अभिमान आहे. आणि सर्वात भव्य इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग, बी इट म्युझिक, डान्स, व्हिज्युअल्स, स्टारकास्ट, कथानक, सगळ्याच गोष्टींमध्ये. तर अवघड होता खूप प्रवास, अजूनही संपलेला नाही आहे. कारण ह्याच्यात पोस्ट प्रोडक्शन नावाची जी गोष्ट असते आणि प्रमोशन आणि पब्लिसिटी त्याची, हा भाग माझ्यासाठी अत्यंत नवा आहे. जसं एक्झिक्युशन नवं होतं आणि तेही तितकंच मोठं शिवधनुष्य आहे मला कळतंय. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन आणि या सगळ्या गोष्टी जेही मी आत्ता या घडीला शिकतेय आणि तेच मी सगळे कोटेशन चेक करत असते मधल्या इंटरव्ह्यूजच्या मध्ये. तर पण तरी देखील मला हे शिकणं आवडतंय आणि आपण काहीतरी बदल घडवला पाहिजे, आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. त्यामुळे मी मागे हटत नाही आणि मी करत राहीन आणि करते. काश्मीर, अभिनेत्री म्हणून गोड आहेच, पण अभिनेत्री जेव्हा प्रोड्युसर बनते आणि ती सेटवर असते, ती कामही करते आणि ती सेटवर आहे, त्यामुळे तो गोडवा थोडासा कमी होतो का जेव्हा ती निर्मातीच्या ह्याच्यात जाते तेव्हा? कसं होतं, म्हणजे ती कशी होती आणि तुमचं एकंदरीत ट्युनिंग सांगशील ऑन सेटचं? पण त्याला मुळात पहिलं वाक्य पटलंय का की ती अतिशय गोड मुलगी आहे? पटलंय की आर यू शुअर अबाउट इट? द फर्स्ट जास्त वेळ काढलेला दिसत नाही प्रोजेक्टाबरोबर. आय फील तिन्ही निर्माती असणं हा एक ॲसेट वाटतं मला चित्रपटाकरता. कारण सगळ्यात जमेची त्याची बाजू ही होती की ती कलाकार म्हणून लेट येत नव्हती सेटवरती. म्हणजे सेटवर गेल्यावरती कधी कधी कलाकारांकरता 2-2 तास वाट बघावी लागते. आपण तयार होऊन बसतो, आपल्या लाईन्स रेडी असतात आणि मग वाट बघत बसावी लागते. सो तो एक प्रॉब्लेम मला नव्हता, कारण ती स्वतः निर्माती असल्यामुळे ती वेळेत येत होती आणि तयार होत होती. एरवी पण येत असेल, मला असं नाही म्हणायचं, पण ह्या सेटवर तर नक्कीच येत होती. सो दॅट वॉज अ व्हेरी नाईस थिंग. आय थिंक आय डोंट नो, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. मी तुम्हाला खरं सांगू का, मी कुठलाही काम करत असेल ना, तर माझं जे विश्व आहे ना, हे ऐकताना कसं वाटेल मला माहिती, पण माझं विश्व माझ्या भोवती फिरत असतं. मला तुम्ही जर का 7 वाजता शिफ्ट सुरू करणार असाल तर मी 6:30 वाजता येतोच एनिवेची. मी 4:30 वाजता उठलेलोच असतो सकाळी एरवी. त्यामुळे मी 6:30ला येतोच. मी कधी कधी स्पॉट बॉईज सगळं जागा करतो, मेकअपवाल्याला चल नाश्ता लवकर कर, अजून झाला का नाही हे करतो वगैरे. मी निर्माता नसलो तरी सुद्धा. सो मला तसं निर्माती आहे ती ॲज लॉंग ॲज सेटवर येऊन तिचं काम उत्तम करते एक कलाकार म्हणून. मला जो फीड हवा आहे एक कलाकार म्हणून, तो शास्त्री म्हणून मला जे फुलवंतीकडनं हवं आहे त्या सीनमध्ये, की ज्याच्यामुळे मी शास्त्री म्हणून अजून उत्तम काम करू शकेन, ते सगळं ती अप्रतिमरित्या देते. तर त्याच्या पलीकडे निर्माती आहे वगैरे हा प्रश्न तेवढा मला येत नाही. आणि मी थोडासा स्वतःच रमणारा असल्यामुळे तसंही कोण निर्माता आहे काय मी जसं मगाशीच एक आठवण सांगितली की पहिल्या दिवशी जेव्हा मी रीडिंगला गेलो स्क्रिप्टच्या सुरू होण्याच्या आधी, तेव्हा मला तर प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडेनी बोलवलं होतं आणि प्राजक्ता हिरोईन आहे हे माहिती होतं, ती फुलवंती. सो ते वा फॅन्टॅस्टिक, मजा येईल करायला. आणि मी सगळं ऐकलं आणि तोपर्यंत मला माहित नव्हतं की ती निर्माती आहे. शिवोहम आहे ते वगैरे मी तर ह्यांच्याकरता गेलो होतो, ठीक आहे मी जातो, मी करणार, आधीपासूनच ठरलं होतं. सो मला हे माहितीही नव्हतं की ती निर्माती आहे. त्यानंतर ती सगळ्यांना जेवायला वगैरे, चला आळूची भाजी केली, आता आपण सगळे जेवायला बसूया वगैरे वगैरे. तेव्हा मला थोडी पाल चुकली की ही असं, म्हणजे तरी सुद्धा मला माहित नव्हतं. आय वॉज लाईक की ही का बोलते सगळ्यांना जेवायला, चला हिचा काय संबंध, म्हणजे तू जा ना बस जेवायला. ही सगळ्यांना अगदी लीड घेऊन वगैरे करते. मग नंतर मला काही दिवसांनी कळलं की ती निर्माती आहे. सो मला खरंच मला स्क्रिप्ट आवडली तर मी बजेट विचारतो पहिल्यांदा आणि मी स्क्रिप्ट वाचलं असतं. मला जर का असं वाटलं की ह्या बजेटमध्ये हा चित्रपट होऊ शकतो तरच मी तो साईन करतो. मला जर का असं वाटलं की ह्या बजेटमध्ये होणं शक्य नाही, किंवा मला असं वाटलं की हे 6 कोटीचा पिक्चर करायला निघालं पण या पिक्चरला 3 कोटीचीच गरज आहे, म्हणजे हे उगाच वाया घालवणार, पैसे ओव्हर बजेट होणार, रिकवर नाही करणार आणि एक फ्लॉप फिल्म आपल्या माथी लागणार, तरी पण मी करत नाही. सो ते गणित व्यवस्थित असलं तर मग कोण निर्माता कोण काय इट डझंट मॅटर. मी आहे ना बस आहे. आणि माझे कलाकार उत्तम असो की ज्याच्यामुळे माझं काम इम्प्रूव्ह होईल. सो त्याच्या काहीच कंप्लेंट्स नाहीयेत. सो बॉटम लाईन ही आहे की मी गोड आहे आणि गोडच निर्माती म्हणून पण आहे. हो बॉटम लाईन निर्माती म्हणून भांडकुदळ आहे ती प्रचंड. ती जनरलीच खूप भांडकुदळ बाई आहे. मी बोललोय हे आधी पण असं, पण मला असं ठीक आहे मी
माझं असं होतं तिला कधी कधी बघून की का तुला का बोलायचं तू म्हणून मी शांत बसलेलो असतो. मी मुळात मी बायकांमध्ये वाढलेला माणूस आहे. मी लहानाचा मोठा माझ्या आई बरोबर झालो. माझी मोठी बहीण आहे 13 वर्षांनी आणि आमचं पुण्याचं जे घर आहे ते 3 मजली होतं आणि तिथे राहायला फार कोणीच नव्हतं. मी आई आणि बहीण एवढेच राहायचो. सो त्या 3 मजल्यावरती आम्ही 16 मुली आईनी पेंगेस्ट म्हणून ठेवल्या होत्या. सो मी वयाच्या 8व्या वर्षापासून मी साधारणतः 18 ते 20 बायकांमध्ये वाढलेलो आहे. 8व्या वर्षापासून ग्रॅज्युएशन पर्यंत. सो 8व्या वर्षापासून. सो त्यामुळे मला ठीक आहे, आय कॅन मॅनेज. त्यामुळे मला बाई निर्माती आणि इनफॅक्ट आय फील व्हेरी फ्रँकली बायका मॅनेजमेंट असो निर्मिती क्षेत्र असो, जर का एक बाई प्रोड्युसर असेल ना तर आय एम मोर कम्फर्टेबल. कारण आय फील एक मॅनेजमेंटचा जो ॲक्युमेन असतो आणि थोड्याफार प्रमाणात सिन्सिअरिटी मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातनं अपवाद आहेत ऑफकोर्स, मी पुरुषांना कमी नाही लेखत आहे कुठे, पण मला असं वाटतं तो ॲक्युमेन बायकांना जास्त असतो. आय फील मोर सेफ अँड कम्फर्टेबल जर का एक बाई प्रोड्यूस करत असेल. सो आय एम व्हेरी हॅपी तिने प्रोड्यूस केलं. आणि त्या बायका सगळ्या फॅन पण असतात त्याच्यामुळे इट बिकम्स मोर इझी. तो एक ॲसेट आहे. प्राजक्ताला विचारेन, तू मगाशी निर्मितीचा प्रवास सांगितला, पण तुझ्यासाठी हे चॅलेंज होतं, तर ते चॅलेंज कसं होतं, आव्हान कसं होतं, कुणी पाठिंबा दिला? अर्थात जेव्हा आपण नवीन काम करतो तेव्हा 4 सल्ले येतात, 4 लोकांचा विरोध असतो. ते आव्हानाचा प्रवास कसा होता? कुणाचा पाठिंबा मिळाला, कुणाचा विरोध झाला? तुझ्यासाठी ही जर्नी आव्हानात्मक कशी होती? विशेष आव्हानात्मक होती. विशेष एक छोटी स्टोरी सांगते. एक विहीर असते आणि त्याच्यामध्ये ती बेडकं अडकलेली असतात आणि त्या तिथून वर यायचा प्रयत्न करत असतात. सो निम्म्यापर्यंत येईपर्यंत सगळी बेडकं तिथून पडत असतात, कारण वर पोचलेली जी माणसं असतात ते सांगतात की नाही, तू नाही पार करू शकणार, तू नाही पार करू शकणार. पण समहाव एक बेडूक असतो, तो एक वाटेनं चाललेला असतो आणि तो चाललेला असतो, तो 3/4 पार करतो, मग 80% 85% पार करतो आणि तो पार करतो. आणि तो बाहेर पडल्यानंतर सगळं म्हणतात की बाकी सगळे नाही पोहोचू शकले, हा कसं काय पोचला, काय केलंस तू? तर त्याला तेही ऐकू येत नसतं. सो तो बहिरा असतो, त्याच्यामुळे तो ते पार करू शकतो आणि जे बाकीचे पार करू शकले नाही ते डिमोटिवेट होत असतात वर्षांकडून, त्यामुळे ते खाली पडतात. अशी एक स्टोरी जिने मला फार इन्स्पायर केलं. सो मी आयुष्यात खूप आधी ठरवलं की स्वतःला जे वाटतं तेच करायचं, मग कोण काय का म्हणे ना. मी पडले, मी चुकले, माती खाल्ली, माझी असेल. तर ह्या नियमानुसार मी खूप मात्या खाल्ल्या या सगळ्या प्रवासामध्ये, कोणाचंही न ऐकून आणि 2-4 व्यक्तींवर पूर्णपणे विश्वास टाकून. पण त्या क्षणाला मला असं वाटलं की ही माणसं आहेत की ही याच्यातून मला तारणार आहेत. तेव्हा मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. एक पॉईंट असा आला की हीच माणसं ज्यांनी मला खड्ड्यात घातलेलं आहे, मग त्यांच्यावरचा विश्वास गेला. परत मला अशी काही माणसं मिळाली की आता हे मला तारू शकतात, मग त्यांच्यावर विश्वास टाकला गेला. पण जे काय होतं ते मला आतून जे वाटलं ते मी करत राहिले आणि टुडे आय एम व्हेरी ग्लॅड अँड ग्रेटफुल की हे पूर्णत्वाला येत आहे. सो मला असं वाटतं की ह्या स्टोरीनी जसं सांगितलंय की इन्स्पायर केलंय, ॲब्सल्युटली तसा प्रवास माझा राहिला. यामध्ये अर्थात माझी साथ माझ्या आईनी आणि फॅमिलीनी अजिबात नाही सोडली. इतके उतार आणि चढ होते सगळ्यामध्ये, परंतु फायनान्शियली, मॉरली, इमोशनली ते पूर्ण वेळ माझ्याबरोबर होते. म्हणजे एका पॉईंटला माझी आई अशी होती की तुला घर विकायचं असेल तर विक, घर काय हरकत नाही, पैसे कमी पडत आहेत, टाकावे लागतात, आता या घडीला शेड्यूल कॉल ऑफ होतोय, नको कॉल ऑफ करू, तू घर विक, हा चित्रपट पूर्ण कर, मला माहिती आहे हा चित्रपट सक्सेसफुल होणार आहे आणि तू अशी 4 घरं उभी करणार आहेस. हे रात्री माझं आणि आईचं रात्री 12:30 वाजताचं कॉन्व्हर्सेशन होतं की 15 दिवसांवर शूट आणि ते लागत नाही बिकॉज मनी इज नॉट रेडी. सो ह्या लेवलला जेव्हा फॅमिली सपोर्ट असतो ना की त्यांना माझ्यावर विश्वास आहे की हे मी सगळी आत्तापर्यंतची पुंजीपणाला लावली तरी देखील ते माझ्या बाजूने उभे आहेत, हे मला इतकं रादर मी तेव्हा कॉल ऑफ केलेलं शेड्यूल की मला नाही करायचं आहे. आत्तापर्यंतची जमापुंजी मी अशी नाही लावू शकत, हा तरीही काय म्हणा गेमच आहे मटका आहे. परंतु कधीही असं झालं नाही की त्यांनी माझी साथ सोडली. म्हणजे सेकंड शेड्यूलला तर पूर्ण वेळ माझा आई आणि भाऊ सेटवर होते, तिथे राहायला होते ND स्टुडिओला माझ्याबरोबर. 10 दिवस भावानी सुट्टी काढलेली, आई सगळं घर सेट करून तिथे राहिलेली. सो इतका स्ट्रॉंग फॅमिली सपोर्ट की काय सांगू. माझे आजोबा येऊन राहिलेले सेटवर, ते पण आले होते, ते तर रेकीला पण आले होते बघायला की कुठे शूटिंग करताय आणि वगैरे वगैरे असं.
त्यानंतर आय मस्ट से पुरंदरे फॅमिली, अमृत पुरंदरे स्पेशली, ते 10 दिवसातून एक फोन त्यांचा कंपल्सरी असतो अपडेट घ्यायला. आणि गेली 3 वर्ष आहे हे, गेली 3 वर्ष जेव्हापासून मी हक्क विकत घेतलेत कादंबरीचे, तेव्हापासून दर 10 दिवसांनी काय झालं, कुठपर्यंत आलं, काय चुकतंय, काय बरोबर आहे बघ. मला असं वाटतं तू असं कर, परंतु माझा हट्ट नाही की तू असंच कर, फायनल डिसिजन तुझा असला पाहिजे. पण मला असं वाटतंय की हे केलं तर हे होईल. BGM कडे लक्ष दे, साऊंडकडे लक्ष दे, पोस्टकडे लक्ष दे, डिस्ट्रीब्युशन, तुला माहिती का चित्रपट किती किती थिएटरमध्ये लागतोय, किती शोज मिळणार आहेत, कसे मिळाले पाहिजेत, कोण कोण कॉम्पिटंट, व्हॉट नॉट. सो अमृत पुरंदरे इज द पर्सन. आणि मला असं वाटतं या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रवीण सरांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. ॲक्च्युली ते माझे गुरु राहिलेत या बाबतीत. म्हणजे एका पॉईंटला मला त्यांचा त्रास पण झाला, पण तरी देखील मी म्हणेन की त्यांच्याचमुळे मला शिकायला पण मिळालं. लाईफ फिलॉसॉफी त्यांनी मला जे 2 वर्षात शिकवलं, मी 20 वर्षात शिकून असं शिकले. काय बोलतोस सिरियसली 2 वर्षात मला त्यांनी म्हणजे त्यांनी रोज करून टाकलं. म्हणजे मी काय असतं ना, तुम्ही 20 वर्षात तेच शिकता, रडत खडत हळूहळू स्लो शिकता. त्यांनी एका प्रोजेक्टमध्ये शिकवलं मला. सो पद्धत काही असेल, मी शिकले हा टेकअवे माझा. आणि त्यानंतर मी महत्त्वपूर्ण श्रेय देईन ते पॅनोरमा स्टुडिओजला, कारण एक पहिल्या शेड्यूलला ते ऑनबोर्ड नव्हते, सेकंड शेड्यूलला ते ऑनबोर्ड आले. रॅदर ते ऑनबोर्ड आले आणि आम्हाला एक किकस्टार्ट मिळाली. सो एवढी मोठी कॉर्पोरेट कंपनी जेव्हा ऑनबोर्ड येते तेव्हा तुम्हाला एक मसल पॉवर मिळते. सो आय फील द स्ट्रेंथ नाव. सो फायनान्शियली, डिस्ट्रीब्युशन वाईज, PNA वाईज ते आमच्याबरोबर माझ्या शेजारी बसून ते लढायला तयार आहेत. या गोष्टीचा मला आनंद आहे. ते माझ्याबरोबर आहे त्याचा माझा आनंद आहे. कुमार मंगत पाठक, मुरली छतवानी, रवी आवटी, अभिषेक पाठक, अमोल जोशी आणि मंगेश पवार तो ऑलरेडी पहिल्यापासूनच आहेत. हे सगळे लोक माझ्याबरोबर आहेत, त्याचा मला आनंद आहे. सो ह्या माणसांमुळे मी आज इथंपर्यंत आले आहे. आणि हे प्रवासातले हे की फॅक्टर्स आहेत, हे की माणसं आहेत जे सगळ्याच प्रोसेसमध्ये माझ्याबरोबर होते, राहिले आणि फुलवंतीबरोबर कायमस्वरूपी जोडले गेलेत. प्राजक्ता, आम्हाला तुझा म्हणजे याच्याशी जोडून प्रश्न आहे. मध्यंतरी असं ऐकण्यात आलं होतं की या चित्रपटावरूनच तुझ्यात आणि प्रवीण तरडेंमध्ये मतभेद झाले होते आणि काही काळ चित्रपट म्हणजे थांबवला होता. तर हे खरं आहे का? मी सांगतो ते भांडकुदळ आहे. नाही बोल बाई म्हणाली थोडा त्रास झाला, पण त्यांनी जे शिकवलं ते महत्वाचं. हाच माझा टेकअवे आहे की जे काय फ्रॅक्शन्स तर काहीतरी असले पाहिजेत. जेव्हा एक बाजू आणि दुसरी बाजू एकमेकांना धडकते तेव्हाच काहीतरी तिसरं निर्माण होतं आणि ते चांगलं असतं. तर तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, असं झालं तर ते हेवायला जाऊ शकतं. सो एका पॉईंटला असं वाटू शकतं मी वयाने लहान आहे, कर्तृत्वाने लहान आहे आणि मी पोझिशन वाईज आता एक मोठी पोझिशनला बसली आहे. अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली यू नेव्हर नो. तर ते कधी कधी लोकांना सहन होतं, कधी कधी होत नाही, कधी कधी सलतं, कधी कधी आपण जेलस होतो. जे काय होतं हे सगळ्यातून मला जावं लागणार. पण मी म्हणेन अल्टिमेट रिझल्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता त्यांच्यापेक्षा जास्त अभिमान या चित्रपटाविषयी बाकी कोणाला वाटत नाही, मलाही वाटत नाही. इतके ते पॅशनेट आहेत. हे आत्ता या घडीला जास्त महत्त्वाचं आहे. आत्ता मी 1 तास बोलत आली आहे सरांबरोबर की कुठे लावतेस तू शो, नीट बघ, ते ॲप घे, हे शो मिळालेच पाहिजेत, हे गाणं वाजव, तुझं अजून रील का नाही आलंय, हे कर, यु नो. सो आत्ता द मोस्ट पॅशनेट पर्सन इज प्रवीण सर. यु नो, हे मला वाटतं की मतभेद झालेच नाही तर काय घडणारच नाही. ते व्हायलाच पाहिजेत, संघर्ष पाहिजे, त्याच्याशिवाय काही चांगलं होणारच नाही, निर्माणच होणार नाही. आत्ताची पोझिशन काय तर ही आहे, विच इज एक्सलंट. आणि दिग्दर्शन सुद्धा म्हणजे प्रवीण तरडे करणार होते असं काही होतं का? नाही. डे 1 पासून स्नेहलताई, रॅदर सरांचा आणि माझा हा कोलॅबोरेटिव्ह डिसिजन होता की एका बाईची कथा एका बाईनं मांडावी. त्यामुळे त्यातली जी सेन्सिबिलिटी आहे ती जास्त जपली जाईल. आणि ताई त्या बाबतीत अतिशय शार्प आहे, इमोशन्स कॅच करण्याच्या बाबतीत. तर मला आवडला इनफॅक्ट. आणि मी जसं म्हटलं तसं की यू चेंज इट. जर ठरलंच आहे की आपल्याला सिच्युएशन चेंज करायची आहे, महिला राज आणायचंच आहे, तर मला हे प्रपोजल आलं आणि एकाच सेकंदात म्हटलं सर चालणार आहे, मला पाहिजेत बाया डिरेक्टर, मला पाहिजेत बाया प्रोड्युसर्स. मला हवंय हे, मला हवंय. कारण खूप कमी
या तो अतिशय सहमत असणार आहे ह्याच्याशी, कारण मेल शॉविनिझम हा चुकीचा शब्द ठरेल, परंतु कमी आहे संख्या, खूप कमी आहे ती. का कारणांमुळे आपण त्यात नको जाऊया, पण ती वाढली पाहिजे. त्याच्यामुळे गोष्टी आणखी वेगळ्या पद्धतीनं दिसायला लागतील, घडतील डेफिनेटली. आणि मी त्याचा एक दुवा बनते, ही अपॉर्च्युनिटी मी सोडलीच नाही. सर म्हटले स्नेहल करेल, चालेल का? म्हटलं चालेल. तर प्राजक्ता एकतर फुलवंती खूप उत्कृष्ट नृत्यांगना आहे. प्राजक्ता मुळात एक तिला खूप उत्कृष्ट डान्सर म्हणून ओळखलं जातं, खूप छान नर्तिका म्हणून ओळखलं जातं. एक नर्तिका दुसऱ्या नर्तिकेकडनं काय घेते जेव्हा दोन, म्हणजे तुझं कंपॅरिझन आता तशाच लेवलला होतं. सो एक नर्तिका, अभिनय तर तो केलाच आहेस, पण एक डान्सर म्हणून तिच्याकडनं काय घेतलंस? ॲटिट्यूड ब्रो, ॲटिट्यूड. फुलवंतीमध्ये जो ॲटिट्यूड आहे तो डेफिनेटली माझ्यात नाही आहे. तो मी अजूनही शिकते तिच्याकडून. आणि मला असं वाटतं की आता हा मुद्दा जो आहे ना, अजून एक फॅक्टर आहे जो मी शिकते आहे. तो चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की मी नक्की काय शिकते. तर शेवटाला जो पॉईंट आहे चित्रपटामध्ये, तीच गोष्ट एक्झॅक्टली मी शिकायचा प्रयत्न करते. ती कुठेतरी आहे माझ्यामध्ये थोडी थोडी, पण ती फुलवंतीनी जेवढी साध्य केली आहे तेवढी माणूस म्हणून कोणीही आत्ता साध्य करणं थोडं अवघड आहे. सो चित्रपट पाहिल्यानंतर मला कळेल की तो मुद्दा काय आहे. निश्चित. काश्मीर, मला तुला इथे विचारावं असं वाटतंय, जसं एक मतभेद असं तिने म्हटलं की प्रवीण सर आणि तिच्यामध्ये थोडेफार झाले आणि ते व्हायला पाहिजे. पण मला तुला विचारायचं आहे, एखादी ऐतिहासिक भूमिका अशा पद्धतीची भूमिका करणं जी कादंबरीत आहे ती भूमिका करणं, आणि त्यावेळेला कसं होतं ना, त्याचे काही कांगोरे असतात प्रत्येक भूमिकेचे, की लहेजा असतो बोलण्याचा, वागण्याचा, चालण्याचा. आणि मग आपणही काही म्हणजे तू एक ॲक्टर म्हणून तुम्ही ठरवलेलं असतं की काय करायचं. बेसिकली थोडासा अभ्यास आपण करतो किंवा विचार करतो. आणि डिरेक्टर्स ॲक्टर असतील तर आपण त्या पद्धतीनं बऱ्याचदा हे माहीत नाही, काही जण डिरेक्टर्स आय डिरेक्टर्स ॲक्टर्स असंही म्हणतात, काही म्हणतात की मीही अभ्यास केला आहे, भरपूर अभ्यास, असंही असं बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती असतात. पण काश्मीरनं ही भूमिका साकारताना कशा पद्धतीनं विचार केला होता या भूमिकेचा, शास्त्रीय व्यक्तिरेखेचा. आणि आता जसं म्हणाले की डिरेक्टर्स स्नेहल आहे, सो असं असतं बऱ्याचदा होऊ शकतात मतभेद, की मला असं वाटतंय. असं काही झालं का? तुझे मतभेद कोणाशी झाले का भूमिकेवर? मी एक गोष्ट सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे स्नेहल आणि प्रवीण दोघंही माझ्याबरोबर गेले 18 वर्ष असोसिएटेड. इवन पहिला चित्रपट देऊळबंद त्यांनी आम्ही एकत्र केला, हंबीरराव केला एकत्र. आणि स्नेहल तेव्हापासून होती आमचा नाटकात, त्याच्या आधी आमचा नाटकाचा ग्रुप होता. म्हणजे मी 17-18 वर्षाचा असल्यापासून आम्ही प्रायोगिक एकांकिका तो लयचा दिग्दर्शित करायचा, आम्ही काम करायचो, असं आम्ही केलं. सो एक रॅपो आधीपासून होता, आहे अजूनही. मी फुलवंतीचंच उदाहरण देतो. मला सगळ्यात आवडता सीन, पहिल्या दिवशीचं माझं शूट होतं आणि पहिल्या दिवशी मी क्लायमॅक्सच्या आधीचा शेवटचा सीन केला त्याचा, शास्त्रींचा. आणि तेव्हा ते शेवटच्या जस्ट आधी, म्हणजे क्लायमॅक्सला जाण्याच्या आधीचा सीन, जस्ट आणि इमोशनल सीन होता प्रचंड, की तो अत्यंत गिल्टी होतो. तो काहीतरी बायकोला बोलतो, जे त्याच्या मनात नसतं अशी एक गोष्ट निघून जाते त्याच्या मुखातून. आणि तो प्रचंड गिल्ट घेतो आणि तो जाऊन आंघोळ करतो आणि काही मंत्र म्हणून देवाची माफी मागतो. आणि माफी मागतो म्हणजे ती माफी ॲक्च्युली बोलून नाही मागत, तो मागतो. ती मंत्र म्हणता म्हणता त्याचे एक्सप्रेशन असे होतात की जसं की तो हात देतोय परमेश्वराला की माफ कर मला, माझ्याकडनं चूक झाली. तो सीन एक शॉट घेतला आम्ही, पहिला शॉट झाला आणि ते मीटरच्या थोडं ऑफ होतं जे केलं होतं ते. आत्ताही ते तसंच आहे. आणि ते झाल्यावरती जे पहिल्या दिवशी अपेक्षा असतं की दिग्दर्शक, दिग्दर्शिका, प्रवीण आणि स्नेहल दोघंही होते त्या दिवशी सेटवर. माझा पहिला दिवस म्हटल्यावर दोघंही ॲक्टिव्ह होते, हायपर ॲक्टिव्ह होते. आणि ते वा दादा वा, दादा म्हणतात मला, दादा वा दादा वगैरे असं काहीतरी, हा क्या बात आहे क्या बात आहे असं. तर ते पहिला शॉट झाल्यानंतर प्रवीण आणि स्नेहल दोघंही असे होते. आणि मग मी पाहिला पण नाही कॅमेरावरती, मी प्लेबॅक पाहिला नाही त्याचा, कारण कधी कधी तुम्हाला प्लेबॅक तुम्ही बघत नाही जेव्हा तुम्हाला माहीत असतं की जे घडलंय ते तुम्हाला हवं होतं तसं घडलंय. आणि मी जाऊन त्यांना म्हणलं की कसं वाटलं, तर म्हणजे त्यांना कळत नव्हतं की ह्यांनी काय केलं आता. म्हणजे हे पहिल्या दिवशी काहीतरी अपेक्षित असतं ना, कारण ते पण त्यांचा एक माइंडसेट घेऊन येतात की शास्त्री बुवा असे येतील आणि असं बोलतील वगैरे. आणि ते काहीतरी वेगळं मीटरच्या ऑफ झालं, ऑफ मीटर एकदम कम्प्लिटली. आणि मी म्हणलं की छान झालंय, खूप खूप छान झालंय म्हणलं. ओके डन, चला पुढचा. हे कोऑर्डिनेशन जुळून येतं, हे गिव्ह अँड टेक असतं कधी कधी. ते माहीत असणं की
ओके आता कारण खूप वर्षांचं त्यामुळे ना कधी कधी एकमेकांकडे पाहूनच तो अनशुअर असेल तर मी शुअरिटी देतोय तर तो एक विश्वास असतो, तो शुअर असेल आणि मी अनशुअर असेल पण त्यांनी शुअरिटी दिली तर मी विश्वास कधी देतो. तर ते कधी कोणी कोणावर विश्वास टाकायचं हे फक्त त्यावेळेस ठरवायचं असतं. सो हे इट इज व्हेरी हे अनबिलिव्हेबल. आणि बाकी डिरेक्टर्स बरोबर वगैरे डिरेक्टर्स ऍक्टर मला नाही कळत काय असं. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट अ डिरेक्टर्स ऍक्टर इज. अन ऍक्टर इज अन ऍक्टर. तो येऊन हां मग काय हे कलाकार येऊन कलाकाराचं काम करतो, दिग्दर्शक त्याला बरोबर मार्गदर्शन करतो, दिग्दर्शन करतो, दिशा दाखवतो आणि त्यात ते आयदर यू कन्व्हिन्स मी ऑर आय कन्व्हिन्स यू असा प्रकार असतो. प्राजक्त मला प्रश्न आहे, चित्रपटात आम्हाला थोडी थोडी हास्य जत्रा दिसतीये, म्हणजे हास्य जत्रेतले कलाकार दिसत आहेत. ठरवून कास्टिंग झालंय की कास्टिंग ठरवून माझी खूप इच्छा होती की ज्या शोशी मी इतकी निगडीत आहे, इतकी जवळ माझ्या हृदयाच्या जवळचा शो आहे हास्य जत्रा, तर माझ्या पहिल्या निर्मितीमध्ये त्यातले माझे फेवरेट ॲक्टर्स असावेत. त्यामुळे असे काही सीन्स आमचे शूट करायचे राहिले होते की जिथे त्यांची प्लेसमेंट अतिशय चपखल होती. सो मी सगळ्यांना म्हणजे रिक्वेस्ट करून प्रेमानं बोलवून घेतलं आणि सगळेजण प्रेमानं अजिबात मानधन न घेता आलेत. जे काय जत्रा तुम्ही पाहाल चित्रपटामध्ये, छोटा रोल आहे, पाहुणे कलाकार आहेत, पण आहेत खरे. बरं काश्मीर, एकतर आत्तापर्यंत जेवढ्या भूमिका तू केल्या आहेस, एकतर बॉडी बिल्डर म्हणून छान तशा टाईपचे रोल तुला मिळतात, किंवा डान्सर म्हणून तशी बॉडी बनवल्याने अर्थ त्यांना आपण बॉडी बिल्डर नाही म्हणणार नक्कीच. देऊळबंद मध्ये राघव शास्त्री जो सायंटिस्ट असतो तो केला, तो बॉडी बिल्डर नव्हता अर्थात पण एक तुझी शरीरयष्टी पाहून अर्थात लोक बऱ्याचदा तुझ्याकडे तशा टाईपच्या भूमिका घेऊन येतात, किंवा तसं एक डान्सर अर्थात असं होत असेल. डान्सर म्हणून एक वेगळी इमेज आहे तुझी. सो हा एक रोल तुझ्याकडे येताना तू काय विचार केला? तू जसं म्हणालास तसं एक तर बजेट बघतोस आणि स्क्रिप्ट बघतो. हा रोल जेव्हा तुझ्याकडे आला तेव्हा ह्याच्यातली कुठली गोष्ट तुला जास्त भावली म्हणून हा रोल तुला करावासा वाटला? योग्य असा प्रश्न विचारलास. सॉरी, मी मजा पण करतो तुझ्यावर त्याबरोबर, पण कारण बॉडी बिल्डर ऐकल्यावर मला थोडंसं असं आहे. एकतर मला असं वाटतं ना की बॉडी बिल्डर हा ना, कारण आपण खूप वर्ष आपल्या चित्रपटसृष्टीला खूप ग्रांटेड घेतलं आहे, कलाकारांनी सुद्धा, दिग्दर्शकांनी सुद्धा, निर्मात्यांनी सुद्धा. त्यामुळे हे बॉडी बिल्डर वगैरे असे टर्म्स आपल्याकडे येतात. एका कलाकाराची शरीरयष्टी किंवा फिटनेस हा तो कायम सुदृढ असला पाहिजे. हे कुठल्याही तुम्ही हे हिंदी चित्रपटात, मल्याळम चित्रपटात जे कलाकार काम करतात, तेलुगू ह्याच्यात करतात, त्यांची शरीरयष्टी पाहून कोणी त्यांना बॉडी बिल्डर म्हणत नाही. आपल्याकडे म्हणतात लगेच, कारण मला असं वाटतं की आत्तापर्यंत आपल्या इंडस्ट्रीला ना लिटल मॅन्स कॉम्प्लेक्स होता. देयर इज अ थिंग कॉल्ड लिटल मॅन्स कॉम्प्लेक्स. सुदृढ शरीराचा, पर्सनॅलिटीनी थोडासा इंटिमिडेटिंग वाटतो त्यांना. नाही नसतं, सुदृढ शरीर इंटिमिडेटिंग का वाटलं पाहिजे कोणाला, पण वाटतं लगेच. आणि मग आपला त्याचा कॉम्प्लेक्स येतो आणि आपला कॉम्प्लेक्स दूर करायला, अरे बॉडी बिल्डर आहे याला तर हा तुम्ही मारहाड आणि हे ते वगैरे, इथेच त्याला टर्म केलं जातं. शास्त्री बुवा तुम्ही पाहिलात, मला तो शिवभक्त आहे आणि शिवशाहीर आहे, एक खूप मोठा चांगला तरुणच आहे, आता नाव नाही घेणार मी त्याचा मला कालच फोन आला आणि तो म्हणाला, दादा मी टीजर पाहिला, अजून टीजरमध्ये तर तू थोडासा तसा येऊन जातोय सगळे, आता ट्रेलरमध्ये आम्ही खरं बघू, पण मला फार आनंद झाला पहिला. आता हा शिवशाहीर आहे आणि मला फार आनंद झाला की ते व्यंकटधरी नरसिंह शास्त्री, पण त्यांची शरीरयष्टी, मला त्यात चाणक्य दिसत होता की तो बुद्धिमान पण आहे, पण मी इमॅजिन करू शकलो की तो रोज सकाळी 4 वाजता उठून आपलं वेद पठण वगैरे करण्या अगोदर एक 80 ते 100 सूर्यनमस्कार घालत असेल कदाचित, आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करत असेल. सो तो दिसताना पण त्याचा ऑरा दिसला पाहिजे ना. आता तुम्ही विचारलं तर बॉडी बिल्डर कुठे येतो, की ती बॉडी जर का स्टिफ असेल, ती तुम्ही चालताना तुम्हाला जर का त्या कॅरेक्टरचं जे चालणं आहे ते नाही, त्याचं उभं राहणं, त्याचं वागणं, त्याच्यातला जो सॉफ्टनेस आहे ते जर का तुम्हाला, त्याच्यातले जे इंटेलेक्टचा एक शांतपणा आहे, तो शांतपणा फक्त वागण्यात नसतो, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये पण असतो. महाराजांची बॉडी लँग्वेज, संभाजी महाराजांची बॉडी लँग्वेज, छत्रपती संभाजी महाराजांची आणि व्यंकट शास्त्रींची बॉडी लँग्वेज, खूप फरक आहे. दोघांच्या अग्रेशनमध्ये खूप फरक आहे. पण शरीरयष्टी सुदृढ असूच शकते आणि असेलच असं मला वाटतं. कित्येक तुम्ही जर का विद्वान मोठमोठे जगातले पाहिले, फक्त इंडियन फिलॉसॉफर्स नाही, रशियन बाहेरचे वगैरे, तर त्या सगळ्यांची शरीरयष्टी अत्यंत सुदृढ होती.
ते आता लोकांनी ते का असं केलं आणि त्यातनं आपण आता लवकरात लवकर, म्हणून फुलवंती हा अत्यंत महत्त्वाचा सिनेमा आहे. हे सगळे जे कॉम्प्लेक्सेस आहेत ह्या सगळ्यांना तोडून जर का आपण नाही पाडलं तर मराठी सिनेमा, जसं ती म्हणाली की आपल्या माणसाने चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि आज हे लोक आपल्यावर हावी होत आहेत. हे लोक आपल्यावर हावी नाही होत आहेत. आपल्या विजनमध्ये आपण कमी पडतोय. आपण हे सगळे कॉम्प्लेक्सेस बाळगून जेव्हा पुढे जातोय तेव्हा आपण ते डबक्यातल्या बेडकासारखे राहतोय. ते डबक्याच्या बाहेरचं त्याला कळतच नाहीये काय जग आहे. तुम्ही इम्प्रूव्ह करा ना. ते का होत आहेत हवी? कारण तुम्हा तेवढ्यातच तुम्ही खुश आहात. त्याच्या बाहेरचं काय आलं की तुम्हाला कॉम्प्लेक्सेस, तुम्ही घाबरता का? सो मला असं वाटतं, आणि मग त्या ज्या रांगड्या डेंजरस फिल्म्स येतात एकदम, ते आपण करायचे नाही तसे. सो ते ठीक आहे. त्यामुळे फुलवंती सारखे सिनेमे बनले पाहिजेत अजून. पण हा जो एक चौकट ही जी तयार केली आहे ना, की तो शिवशाहीर मला हेही बोलला की व्यंकटधरी नरसिंह शास्त्री म्हणजे ते मोठे वेदांत सूर्य आणि महापंडित, म्हणजे मग सगळ्यांच्या नजरेसमोर हे झालं असेल की त्यांचं पोट सुटलेलं असेल आणि त्यांचं असेल. का अभ्यासू माणूस हा सुदृढ शरीराचा का नसू शकतो? मोठमोठे सायंटिस्ट तुम्ही जर का जगातले बघितले आजचे तरुण पिढीतले, तर ते सगळे सुदृढ शरीराचे आहेत. ते सगळे आपल्या शरीराला तेवढीच किंमत देतात जेवढी आपल्या बुद्धीला देतात. सो हा थॉट आहे किंवा हा जो नजरिया आहे आपला बघण्याचा, हा बदलला पाहिजे आणि हा बदलायला लागला आहे. आणि हा लागला तरच मग अजून 5 वर्षानंतर कदाचित ही म्हणायची वेळ नाही येणार की साऊथ इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्री आपल्याला डॉमिनेट करते किंवा आपल्यावर हवी होती. त्यांनी आपल्याला काही डॉमिनेट करायची गरज नाही. आपणच मागे पडतोय, कमी पडतोय. आपण पुढे जाऊया. प्राजक्ता, मला तुझा म्हणजे प्रश्न आहे, आत्तापर्यंत तू बरेच सिनेमे केलेस आणि त्या ज्या भूमिका आहेत त्या प्रेक्षकांना आवडल्या देखील, पण तुला हवी तशी ओळख नाही मिळाली त्या भूमिकांतून. तर तुला त्याची खंत वाटते का? हा एक प्रश्न. आणि याला जोडून की फुलवंती डेफिनेटली मिळवून देईल, यात काही शंका नाही. आय सेकंड दॅट डेफिनेटली. आणि आय डोंट रिग्रेट इन माय लाईफ ऑन एनिथिंग. ही एक वेगळीच फिलॉसॉफी आणखी माझ्या आयुष्याची. जे होतं जेव्हा होतं ते तुमच्या भल्यासाठी होत असतं. कदाचित आधीच्या काही सिनेमांनी मला अभिनेत्री म्हणून संतुष्ट केलं असतं, मी फुलवंतीला हातच घातला नसता किंवा हे मी पेललंच नसतं, इकडे मी आलेच नसते. अरे चाललंय ना चांगलं, काय आता. कदाचित तिथे मी असंतुष्ट राहिले म्हणून मी प्रोवोक झाले हे करायला. यू नेव्हर नो. गॉड्स प्लॅन. या गॉड्स प्लॅन, ॲब्सल्युटली. सो मला कशाबद्दलही आयुष्यात घडलेल्या कुठल्याही गोष्टीविषयी, म्हणजे करिअर वाईज पण म्हणत नाही मी, इन जनरल पर्सनल लाईफमध्ये पण, आय डोंट रिग्रेट एनिथिंग. तुमच्या भल्यासाठीच झालेलं आहे जे झालं आहे ते. तुम्हाला कळत असेल नसेल, पण आय एम व्हेरी शुअर हे भल्यासाठीच झालंय. पण तिने बॅटिंग केली आहे फुलवंतीमध्ये. मला सुद्धा आय वॉज सरप्राईज. इंटरव्हलचा सीन फुलवंतीचा बघण्यासारखा. आय थिंक आत्तापर्यंत मी स्वतः जेवढे चित्रपट केलेत त्यातला सगळ्यात बेस्ट इंटरव्हल पॉईंट हा फुलवंतीमधला आहे. आणि हे मी अगदी मनापासून बोलतोय. मॅम प्रमोशन करायचं आहे, अजून भरपूर चित्रपटांचं करायचं आहे, पण हा दिस वॉज द बेस्ट इंटरव्हल पॉईंट. म्हणजे इंटरव्हल नंतर लोकांना समोसे पॉपकॉर्न घेऊन कधी एकदा जाऊन परत बसतो आणि पुढे काय होतंय बघतो असं वाटलं. आणि इंटरव्हल सीन बाईंनी एकदम वाजवलाय. कडक वाजवलाय. काश्मीरलाच विचारेन, ती सहकलाकार म्हणून उत्तम आहे, तू तिचं कौतुक करतोय, निर्माती म्हणून त्रास दिला का सेटवर? मी दुर्लक्ष करतो. मला दिग्दर्शक, निर्माते, जसं ती त्या बेडकाबद्दल बोलत होती तसं माझं पण ना सिलेक्टिव्ह हिअरिंग आहे की जेवढं माझ्या करता सोयीचं तेवढंच ऐकतो, बाकी कोणी काय बोलतो ते शन ऑफ करतो. सो ती आहे थोडीशी इरिटेट, थोडं केलं तिने, पण मी दुर्लक्ष केलं. तू तिचं कौतुक केलं आता की इंटरव्हलचा सीन तिने खूपच जबरदस्त केलाय, पण अभिनेता म्हणून तू इतके चित्रपट केले, तुझ्या जवळच्या काही भूमिका सांगू शकशील की या भूमिका तुला खूप जवळच्या आहेत? बऱ्याच आहेत. म्हणजे जे मला आवडलेले चित्रपट, आय थिंक सिग्निफिकंट चित्रपट आपण बघायला गेलो, एक देऊळबंद तर ऑफकोर्स आहे, फुलवंतीचं व्यंकटधरी नरसिंह शास्त्री. कारण पहिल्यांदा ना मी मगाशी त्या ॲग्रेशनवरती जे बोललो की ते अग्रेसिव्ह आहेत, पण त्यांचं अग्रेशन फिजिकमधनं कुठेच दिसत नाही, त्यांच्या शरीरातनं आणि ह्याच्यातनं कुठे दिसत नाही. ते अग्रेशन ते खूप कमी बोलतात, पण ते जेव्हा बोलतात तेव्हा आवाज चढवून बोलत नाहीत, पण तरीसुद्धा तुम्हाला एक अग्रेसिव्ह एनर्जी त्यांच्या अवतीभोवती फील होईल. ती कशी निर्माण होते त्याची एक टेक्निक आहे. ॲज अन ॲक्टर ते नाही सांगत बसणार, बोर होतील सगळे, पण तरीसुद्धा ते एक्सपेरिमेंट करायला किंवा ते फील करायला किंवा ती एनर्जी तिकडे क्रिएट करायला ना खूप मजा येते. सो त्यामुळे व्यंकटधरी नरसिंह शास्त्री नक्की.
त्याबरोबर ऑफकोर्स महाराजांच्या ज्या भूमिका, कारण पहिल्यांदा हिस्ट्री ऑफ इंडियन सिनेमामध्ये एकाच चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज एकाच कलाकाराने करणं आणि ते लोकांच्या पचनी पडणं, हे आत्तापर्यंत घडलेलं नाही आणि आय डोंट थिंक पुढे पण घडेल आणि नाही घडावं, कारण ते करायला आम्ही महेश लिमाय, मी आणि प्रवीण तडेने काय केलेलं आहे हे आम्हाला माहिती पडतं मागे. सो ते करताना ना मला त्यातला एकही मोमेंट आठवत नाही महाराजांची भूमिका करताना. मला विचारतात की तू कसं प्रिपेअर केलं, मी म्हणतो मला आठवतच नाही. मी एकदा तो पोशाख घातला, ते सगळे त्यांचे दागिने आणि त्यांचा सगळा लुक गेटअपमध्ये आलो आणि दरबारात गेलो की मला मेमरीज नाही आहे की त्यानंतर काय घडलं सेटवरती. आय डोंट नो, ते घडून गेलं. आणि त्याबरोबर आय थिंक दीज आर द 3. आणि एक चित्रपट जो फार कमी लोकांनी पाहिला आणि त्यातला मला माझा अभिनय प्रचंड आवडतो, तो म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही नावाचा एक चित्रपट आला होता. मी पाहिला. अच्छा. त्यातलं मला असं वाटतं की ते जे एक खूप पॅसिव्ह मुखदुर्बळ कॅरेक्टर होतं, मला अजूनही माझ्याकरता सगळ्यात मोठी पावती त्या ह्याची होती, कारण मी फक्त शेवटच्या सीनमध्ये बोललोय त्या चित्रपटात. फक्त शेवटच्या सीनवर जेव्हा तो बापावरती खूप चिडून बोलतो, खूप राग सगळा काढतो, तर ना पहिल्या दिवशी डबिंगला मी गेलो तर तोपर्यंत बाकी कलाकारांचं डबिंग झालेलं होतं. तर तो जो साऊंड इंजिनियर होता रेकॉर्डिस्ट, तो म्हणाला निर्मितीताई काल आली होती. आणि निर्मितीताईंनी पाहिला अख्खा चित्रपट वगैरे वगैरे, आणि ती पहिली समीर विद्वांस आमचा डिरेक्टर, हे समीरनी मला सांगितलं नाही बरं का माहित नाही मला अजूनही, पण साऊंड इंजिनियरनी सांगितलं, ते बसले होतात तिकडे. तर ती म्हणली ती पहिली समीरकडे जाऊन ती म्हणली, अरे हा मुलगा अख्खा वेळ काही बोलत नव्हता, पण हा स्क्रीनवर आल्यावरती इट्स जस्ट हिम. म्हणजे तो काही सगळं कसं होतं हे माहित नाही, बट यू जस्ट वॉच हिम अँड यू फील दॅट इट्स हिम, की तो अजय. ही फार मोठी. आणि मग निर्मितीताईंनी पण मला मेसेज करून आणि नंतर भेटल्यावरती सांगितलं. सो आय थिंक ते पण माझ्या जवळचं कॅरेक्टर आहे, की कमीत कमी बोलून मॅक्झिमम इम्पॅक्ट ज्याला आपण म्हणतो. आय थिंक ही 4 कॅरेक्टर्स आर माय फेवरेट. प्राजक्ता, प्रत्येक भूमिका करताना असं बरेच जण असं म्हणतात की आम्ही ऑन ऑफ होतो, म्हणजे त्या भूमिकेत असताना आम्ही भूमिकेचे असतो, काही भूमिका या अंगावर येणाऱ्या असतात, त्रासदायक सुद्धा असतात करताना, पण आम्ही ऑफ होतो जेव्हा आम्ही त्यातनं बाहेर पडतो. पण अशा वेळेला ना प्रत्येक भूमिका जेव्हा आपण करतो तेव्हा तिचा जो स्वभाव असतो, तिचं जे वागणं असतं की प्रत्येक वळणावर, ते आपण कुठेतरी ग्रास करत असतो. कधी आपण तसे असतो, कधी आपण तसे मुळीच नसतो. फुलवंतीनं प्राजक्ताला नेमकं काय शिकवलं किंवा काय करू नको असं सांगितलं? ओव्हरऑल फुलवंती प्रोजेक्टनी मला दुनियादारी शिकवली. शोबिज आणि त्याच्या मागची गणितं शिकवली. आणि इन जनरल एक कॅरेक्टर म्हणून फुलवंती मला वाटतं ग्रेस, शिअर ग्रेस. ऑल्सो सिच्युएशननुसार त्या सिच्युएशनला तसं वागणं. ती शिवभक्त आहे. ती जेव्हा शिवपिंडीसमोर येते, ती ज्या तन्मयतेनं ओम नमः शिवाय म्हणते, दॅट्स डिफरंट. पण ती नर्तिक आहे म्हणून तिला कोणीतरी डेरोगेटरी काहीतरी बोलतंय, तर ती त्याला तेवढ्याच चाबूक पद्धतीनं उत्तर देते, प्रत्युत्तर देते रादर. ते डिफरंट आहे. जेव्हा ती स्वतःच्या आत्मसन्मानासाठी काही तिचं मत मांडते, अख्ख्या जगासमोर मांडते, तेव्हा तिच्यातली दुर्गा ते एक वेगळंच म्हणणं आहे. पण जेव्हा तिचा कोणीतरी आयडॉल आहे आणि त्या आयडॉलने जिथं परफॉर्म केलं आहे तिकडे तिला जायचं आहे आणि परफॉर्म करायचं आहे, तो महाल बघायचा आहे, तेव्हा तिच्या मनातल्या रिस्पेक्टमुळे तिचं त्यांच्याविषयीचं आणि त्या महालात असण्याचं आणि वागण्याचं जी गोष्ट आहे ती वेगळी आहे. सो सिच्युएशननुसार, माणसांनुसार, त्यांच्या वागण्यानुसार बदलत जाणं ही पण एक खूप मोठी गोष्ट मला फुलवंतीने शिकवली असं मी म्हणेन. नाहीतर आपण एक ठोक असेच्या असे चालत राहतो. नाही, आज माणूस हा आत्ता आपल्याशी खूप चांगला आहे, पण काहीतरी सिच्युएशन घडेल आणि तोच माणूस 6 महिन्यांनी अतिशय वेगळा असू शकतो, करेक्ट अपोजिशन अँगलला असू शकतो. यू एक्सेप्ट इट, कारण सिच्युएशन बदलली आहे. आणि परत एका वर्षानंतर पुन्हा एकदा चांगल्या फेजमध्येही असू शकतो, कारण सिच्युएशन बदलली आहे. यू चेंज इट अँड एक्सेप्ट इट. हे ॲक्च्युली मला हे आत्ता कळायला लागलं की हे आपण शिकलोय बरं का, हे आपल्यात आधी नव्हतं. आपण असेच नाकासमोर असेच झापड लावून हा चांगलाच आहे, नाही. हा बदलतो, माणूस बदलतात, सिच्युएशन बदलतात. बदल हाच एकमेव नियम आहे जगण्याचा. आणि चांगल्याचं वाईट आणि वाईटाचं चांगलं होतच जाणार आहे. बदल घडत राहणार आहेत आणि त्यानुसार आपण बदलणं क्रमप्राप्त आहे.
हे आय थिंक सबकॉन्शियस लेवलला फुलवंतीने शिकवलं, जे मला आत्ता कळायला लागलं की अरे आपण हे शिकलो. आणि शास्त्रींनी काय शिकवलं ते पण सांग. शेवटच्या सीन मध्ये खूप काही शिकवलं मी खूप तुला. काय शिकलो. पर्स्पेक्टिव्ह, आयुष्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह दिलाय शास्त्री बुवांनी मला. मला तुमच्याकडे किस्से ऐकायचे आहेत, काही असे सीन्स जे तुम्हाला सांगू शकता किंवा त्यावेळेच्या काही गोष्टी कशा घडल्या, कसे शूट झाल्या, हा किस्सा घडला, हे आम्हाला ऐकायचं आहे. काही गमती जमती किंवा काही सीन असतात ते गमती जमतीच्या पलीकडचे, अगदी सेन्सिबल काहीतरी आपल्याला शिकवून जातात किंवा काहीतरी एक्सपिरियन्स येतो तो करताना. असे काही दोघांचे सीन, दोघांचा एकत्र किंवा दोघांचे वेगवेगळे. मला आठवतंय, मला ॲक्च्युली निम्म्याहून अधिक वेळेला असं वाटलं की मी पुरुष असते तर मला शास्त्रीच, मला हाच रोल करायचा होता. विचार का, एक तर कॅरेक्टर भारी आहे आणि 9 दिवसांचं शेड्यूल होतं. सेकंड शेड्यूल पैकी 6 दिवस फुलवंती नाचत होती सलग आणि शास्त्री बुवा बसलेले होते नाच बघत. म्हणलं की क्या बात है यार. ते एवढं चांगलं नसतं तुला ठीक माहिती आहे, आहे ठीक ना? आहे, प्रचंड. पण नाचण्यापेक्षा तर एकतर ती नक्कीच आसनं ठीक तयार होतं. केली असतात दरबारातली, ती अत्यंत अनकम्फर्टेबल असतात बसायला. त्यात मी टक्कल लावलं होतं. त्या टक्कलच्या आतमध्ये घाम साचतो सगळा आणि आतमध्ये खास सुट्टे फोड येतात. त्यात बाई 12 तास नाचतात, ते बसून बघायचं ताट असे शास्त्री असे बसून बघायला असंही नाही होऊ शकत. त्यांना असंच बसावं लागतं, असं कंटिन्युअस. आणि मग त्यानंतर चुकून माकून जर का रिटेक झाला तर मग पहिले 3-4 तास, 5 तास, 6 तास ठीक आहे. 6 तासानंतर मग राया अभ्यंकर माझ्या शेजारी बसला होता, नाना फडणवीस. आणि मग आम्हाला पहिल्यांदा कळलं की काम करणं हे तेवढं एक्झॉस्ट नाही करत, तुम्ही इन्व्हॉल्ड असता. पण बसून राहणं 12 तास चाललंच आणि काहीच न करणं, नुसतं बसून राहणं आणि ताट बसून राहणं आणि टक्कल लावून बसणं, हे फार कष्टाचं आहे ग. तू असं नको बोलूस. नाचापेक्षा तू बस बरं, पुढचे सगळे इंटरव्ह्यू तू टक्कल लावून कर बरं. म्हणजे एसी मध्ये पण बघ कसं होतं. आणि ती मग रिटेक झाला की असं होत होतं की तुम्ही तालीम करा यार जाऊन, तुम्ही चुकताय. आणि मग नाना फडणवीस आणि मी, म्हणून शास्त्रींना हिच्याबरोबर प्रॉब्लेम आहे, ती रिटेक घेते. त्यांनी मला सेटवर एक नवं नाव दिलं होतं, चित्रपटाचं नाव आहे फुलवंती, पण रिटेक झाला की हा तिकडून म्हणायचा अरे ही फुलवंती नाही, इथं चुकवंती आहे. चुकवंती नाव आम्ही काढलं होतं, मी आणि राय अभ्यंकर. आम्ही आमचं टाइमपास, जरा मनाला काहीतरी एक, कारण काहीच नाही. म्हणजे पहिल्यांदा मी तुला सांगू का, मला ती 6 दिवस मी हिच्याबरोबर जे बसलो होतो, मी हे करत होते सगळं, अँगल विंगल पण चेंज होतात यार. रिटेकच प्रत्येक वेळेस होत असं नाही, तीच स्टेप परत, कॅमेरा इकडे परत तीच स्टेप चालली आहे आणि तुम्ही बसता. पण त्यात रिटेक घेतला की असं मी आणि नाना फडणवीस असायचं की चुकवंती आहे, फुलवंती नाही आहे. पण पहिल्यांदा मला ते काम करताना ना, मला आपले जे बॅकग्राऊंड आर्टिस्ट असतात, ज्युनियर आर्टिस्ट, मला त्यांचा आदर वाटला यार. असं वाटलं की ते काय नुसते उभे असतात आणि परडे घेऊन जातात. नाही, हे बसणं आणि नुसतं बघणं आणि उभं राहणं हे थकवणारं असतं. तुम्ही इन्व्हॉल्ड असता चित्रपटात, तुम्ही सीन बनवत असता वगैरे, तेव्हा तू परफॉर्मिंग सीन करताय का, डान्स करताय का, मी पखवाज वाजवत होतो तेव्हा वगैरे, यू इन्व्हॉल्ड, तेव्हा नाही थकवा जाणवत. पण नुसतं बसून 12 तास हे चाललंय आणि आपण एक बेरिंग घेऊन उभं राहायचं नुसतं. माझा खरंच आदर वाढला त्या सगळ्या बॅकग्राऊंड आर्टिस्ट बद्दलचा, की अरे हे कठीण आणि कष्टाचं काम आहे, आपल्याला फक्त उभेच असं वाटतं. अजून एक चुकवंती होती ती. पण कुठे वाटलं कारण तुम्ही उत्तम डान्सर आहेस, तर थांबा मीच करतो. नाही, एवढ्या चुका नाही झाल्या. रिटेक जे असतात, कित्येकदा काय होतं की मागे 12 जणी नाचत होते एकत्र, एखादीचं थोडं इकडे तिकडे झालं तरी सुद्धा तुम्हाला परत टेक घ्यावा लागतो आणि माणूस चुकणार ऑफकोर्स. अजून एक मला किस्सा आठवतो. एक पहाटेचे असेच 2:30-3 झालेले आमचा दोघांचा सिक्वन्स होता. आम्ही पालखीमध्ये होतो आणि ती पालखी अशा ठिकाणी प्लेस होती की वाड्याच्या मोठ्या मोठ्या पायऱ्या होत्या आणि ती पालखी पण खूप मोठी होती, ह्यूज होती आणि नऊवार वगैरे, आणि मी अगदी छोटू बिटू असं, त्यामुळे मला बसायला आणि उठायला पण छळ होत होता. तर बसतानाही त्यांनी मला हेल्प केली रीतसर की बस आणि झाला शॉट, ओके डन, ओके पॅकअप, आणि दुसऱ्या मिनिटाला पब्लिक गायब आणि मला त्या पालखीतून उतरता येईना. सो आय वॉज जस्ट वंडरिंग की आता कसं बरं उतरावं, इकडून इकडे का इकडे, इथे पाय ठेवावा, आणि मी अशी उचलले गेले हवेत आणि मी जमिनीवर आले होते. आणि काय कळायच्या आत मला कळलं की ह्या मॅननी मला उचलून असं लहान बाळासारखं, बाहुलीसारखं उचललंय, ठेवलाय, तो गेलाय. आणि तो माणूस ऑब्व्हियसली हा होता. असं काय म्हणा ना, बाहुलीला कसं उचलाल तुम्ही, तसं त्यांनी असं उचलून, आणि तो गेला पण होता. असं थँक्यू वगैरे, ओके मेन्शन नॉट वगैरे काही घडलं नाही, ही इज गॉन. सो मजा आली. पण मला असं वाटलं की हे अनसेड गोष्टी जास्त बोलतात. तुम्ही जेव्हा ए प्लीज हेल्प मी, हां वाय नॉट वगैरे, हे असलं काय
ओके ठीक आहे, कॅज्युअल म्हणजे ॲव्हरेज आहे. अनसेट जे आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज व्हेरी इम्पॅक्टफुल फॉर मी. सो मला अशा पद्धतीची हेल्प मला जास्त आवडते आणि त्यांनी मला वेळोवेळी केली आहे. या नाही, पण तू आता म्हणालास की टक्कल केलं नव्हतं, हा, पण केलं असतं तर परत हो, आत्ताच म्हणाला तो. आता प्रॉस्थेटिक इज व्हेरी टफ. आणि प्रॉस्थेटिक तुम्हाला जर का करायचं असेल, म्हणजे ह्यापुढे मी कधी नाही करणार अनलेस तुम्ही प्रॉस्थेटिक ला गृहीत धरून सिनेमा बनवत असाल. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की अजूनही मराठी सिनेमा त्या रेंजला नाही गेला जिकडे तुम्ही प्रॉस्थेटिकला गृहीत धरून सिनेमा बनवू शकता, कारण त्याची बजेट ट्रिमेंडस का होतात. एकदा तुम्ही टक्कल लावलं किंवा कुठलंही प्रॉस्थेटिक मेकअप केला की तुम्हाला त्या कॅरेक्टरचं 6 तासात शूटिंग संपवावं लागतं. सो 16 तास टक्कल लावून बसणं पण गरज आहे. सो मग मला व्हॅनिटीमध्ये जाऊन बसावं लागत होतं, थंडगार एसी मध्ये, शाल आणि वरनं स्वेटर आणि सगळं टाकून, कारण अंगाचा बर्फ होत होता. पण टक्कलला जर का तरी टक्कल 16 तास टिकायला हवंय तर शॉट झालेला मला तिकडे बसायचं आणि पुढचा शॉट लागायला 8 तास जरी लागेल तरी तसंच बसून राहायचं 8 तास एका व्हॅनिटीमध्ये. सो हे एकदा सहन केलं, कारण चित्रपट चांगला बनावा आणि संगीत आवडली होती आणि मराठी सिनेमा तेवढा दिसला पाहिजे असं वगैरे. पण पुढे जाऊन मी हे नाही करणार कधी. मग मी त्यावेळेस ठरवलं की ह्यापुढे प्रॉस्थेटिक तेव्हाच जेव्हा आपल्याकडे असं बजेट असेल की प्रॉस्थेटिक आणि मार्केट सुद्धा तेवढं ओपन झालं असेल. आता सुद्धा फुलवंतीच्या बजेटमध्ये झालाय त्या बजेटचा दिसत नाही, त्याच्यापेक्षा वरच्या बजेटचा दिसतो. ह्या सगळ्या कारणांमुळे की हे सगळं मॅनेज केलं गेलं म्हणून. पण हे मला पर्सनली आता परत मॅनेज नाही करायची, ते फार कठीण असतं. त्यामुळे आता चित्रपटसृष्टी या लेवलला जाऊ दे की आपल्याकडे अशी बजेट्स येऊ दे की प्रॉस्थेटिकला न्याय आणि वेळ देण्याइतपत आपल्याकडे बजेट असेल तरच बाबा मी प्रॉस्थेटिक करेन, नाही तर खरं टक्कल कधीही परवडलं. ऑफकोर्स मी ॲड ऑन करेल. आणि या गोष्टीमध्ये आय एम व्हेरी ग्लॅड, म्हणजे जेव्हा मला पहिल्यांदा सर म्हणाले की आपण काश्मीरला विचारूया, सो मला असं वाटलं की हा नाही म्हणणार या कॅरेक्टरला. माझी भयानक इच्छा होती की त्यांनी ते करावं, परंतु हा नाही म्हणणार का तर शास्त्री बुवांना टक्कल आहे. आणि काश्मीर बिंग हँडसम पर्सनॅलिटी आणि सगळ्या महिला मंडळ त्याच्या केसांवर फिदा आहेत वगैरे वगैरे, तर त्याला डेफिनेटली हे होणार की यार माझे केस, माझा जीव आहे, मी नाही त्यांना झाकू शकत, मला पाहिजे ते. तुम्ही आयदर शास्त्री बुवांना केस ठेवा नाही तर मी नाही करणार. कारण स्पेशल ब्लोफॅन असतोच आपल्या Yeah, सेटवरती हे काय भुरभुरणारे एखाद्या स्टायलिश जुल्फे. शॉटला तिकडनं ब्लोफॅन चालू झाल्याशिवाय मी टेक देणार नाही. केस उडले पाहिजे मग शॉट. ती डिमांड आहे कारण फिमेल फॅन क्लब कडून. सो मुळात त्यांनी ते एक्सेप्ट केलं की येस, नो मॅटर व्हॉट, की मी कसा दिसतोय किंवा बापरे मी या स्टेजला आत्ता टक्कल लावून अपिअर होणार आहे एवढ्या माझ्या फिमेल फॅन क्लब समोर. हे मला असं वाटतं की अत्यंत सिक्युअर ॲक्टरचं लक्षण आहे की डझंट मॅटर मी कसा दिसतोय, त्या कॅरेक्टरला हे गरजेचं आहे. डझंट मॅटर माझी इमेज आत्ता माझ्या फॅन क्लबमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये काय आहे, हे नीडेड आहे, हे करायला पाहिजे, ओके मी करतो, मला हे आवडलंय. तू ऍब्सोल्युटली, आय सेकंड युअर थॉट. सिरियसली तो ऍक्च्युली जितका हँडसम विथ हेअर दिसतो तेवढाच विदाऊट हेअर पण दिसतोय, तुम्ही बघताय आता. सो पण मला ती गोष्ट त्यांनी ते स्वीकारलं, ह्याबद्दलच मला जास्त आनंद आहे. आणि आय एम ग्रेटफुल. इट वॉज अन एक्सपेरिमेंट ऑफकोर्स. आणि मला तुला इथे विचारायचं, मगाशी बोलता बोलता एनडी स्टुडिओमध्ये शूट झालं जिथे खूप मोठे मोठे सिनेमे जोरात हिंदीमधले झालेले आहेत आणि तसाच ग्रँजर तुमच्या सेटचा दिसतोय. एक तर त्या सेटविषयी बोलशील. कदाचित बरेच जण असं म्हणतात, आमच्याच ऑफिसमध्ये मी असं ऐकलं मुलांकडनं की संजय लीला भन्साळींच्या सेटसारखा सेट दिसतो, अशी चर्चा आहे. सो आणि ते तसं दिसतंय. पण एनडीमध्ये शूट करताना आता आपल्या सगळ्यांचे लाडके नितीन देसाई सर नाही आहेत आपल्यामध्ये, तर ते एक फील असतं ना कुठेतरी तो माणूस असणं आणि ते सगळं त्यांचा एक गायडन्स कदाचित मिळाला असता. आपण इथे शूट करतोय तर एक निर्माती म्हणून, एक ॲक्ट्रेस म्हणून तू आधी भेटली असशील त्यांना आणि एकत्र, तर काय सांगशील होतं यावेळेला? म्हणजे हे माझं दुर्भाग्य की मी त्यांना भेटू नाही शकले. आणि 1 वर्ष आधी जेव्हा माहिती होतं मला की सेकंड शेड्यूल एनडीमध्ये शूट होणार आहे आणि कदाचित आता भेट होणार आहे त्यांच्याबरोबर, असं व्हायच्या आतच सगळं घडलं आणि माझी त्यांची भेट होऊ शकली नाही. मला म्हणजे दुःख होतं आहे अजूनही. जसं एक दुःख आहे की मी बाळासाहेब ठाकरेंना नाही कधी भेटले, हां तसं बाळासाहेब ठाकरेंना नाही ना, तसं मला हे तितकंच म्हणजे हे दुःख आहे की मी नितीन देसाई सरांना नाही भेटू शकले. पण मला अजूनही आठवतं, आम्ही रेकीला गेलो होतो, प्रवीण सर, स्नेहलताई, महेश सर वगैरे, आम्ही प्रोडक्शन टीम सगळेजण. आणि सर सुद्धा, प्रवीण सर पण
5 वेळा बोलले की यार आज नितीन जर हवे होते ते किती खुश झाले असते की पव्या तुझा चित्रपट आहे आणि इथे शूट करतोस. तो हे 5 वेळा बोलले आणि आपसूक माझ्या तोंडातून निघून गेलं की तुम्हाला का असं वाटतं ते नाही आहेत आपल्याबरोबर, ते आहेत आता आपल्याबरोबर. हे मी विचार न करता निघालं माझ्या तोंडातून की ते आहेत आत्ता आपल्याबरोबर आणि ते हे बघतायत. अँड यू वोंट बिलीव्ह प्रोडक्शन टीममधले हे कितीतरी माणसं मला म्हणाले की आम्हाला भास होतोय त्यांचा, म्हणजे ज्यांनी आधी शूट केलं इथे, की ते जेव्हा इतर चित्रपटांचं शूटिंग असायचं तेव्हा ते कसे वावरायचे असं आम्हाला भास होतोय त्यांचा की ते आहेत इथे अवतीभोवती ते पाहत आहेत. सो मला डेफिनेटली आय एम व्हेरी 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 ग्रेटफुल की ह्या सिनेमाचे व्हिज्युअल्स जे आहेत ते ND स्टुडिओमुळेच ग्रँड झालेले आहेत. कारण हिंदी सिनेमांसाठी बांधलेले सेट जे काही अँगल्स अनएक्सप्लोर्ड जे अँगल्स आहेत ते आम्ही वापरले आणि मराठी सिनेमा हिंदी बजेटचा वाटू शकला इट इज ओनली बिकॉज ऑफ ND स्टुडिओ. आणि त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं, ज्या बजेटमध्ये आम्हाला हे सगळं गणित बसवून दिलं, ह्या मदतीशिवाय हे असं ग्रँड व्हिज्युअल्स आम्ही पोर्ट्रे करूच शकलो नसतो. आणि डेफिनेटली ND सरांचा आशीर्वाद होताच. त्यामुळे काश्मीर इंग्लंडमध्ये होता त्यावेळेस, युरोपमध्ये होता, त्यामुळे आम्हाला ॲक्च्युली मला पावसाळ्याच्या आधी शूट करायचं होतं, परंतु त्याचं 1 महिन्याचं शेड्यूल असल्यामुळे आम्हाला पावसाळ्यानंतर शूट करायला लागलं, ज्याचं मला अत्यंत टेन्शन आलेलं की पावसाळ्यामध्ये कर्जत जिकडे सगळ्यात जास्त हेवी रेनफॉल होतो तिथे आपण 250 माणसांचा क्रू घेऊन शूट करायचं आहे. पाऊस पडला, तळं साठलं, काय झालं, जेवणाचे राहण्याचे बोंबाबोंब झाली, कसं होणार आहे आणि एवढी मोठी रिस्क कशी घ्यायची. नाही तर ऑप्शन नंबर 2 होता की पावसाळा संपल्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये शूट करा. एवढा मोठा गॅप, ऑलरेडी एक गॅप झाला होता, तर मला ती रिस्क घ्यायची पण होती आणि भीती पण वाटत होती. असं सगळं तरी ऐन जुलैमध्येच मला शूट लावावं लागलं आणि आम्ही लावलं धाडस करून आणि ते विनासायास पार पडलं. म्हणजे ज्या दिवशी आम्ही पॅकअप बोललो, ज्या दिवशी आम्ही निघालो, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपला पेशवे दरबारात खाली पाणी साचलेलं 1-1.5 इंच पेशवे दरबारात. सो मला असं वाटलं की आम्ही पॅकअप म्हणायचा वाट बघत होता वरुण देव. आम्ही पॅकअप म्हटलं आणि मग तो म्हणला हा आता मी बरं असतो, माझा ड्यू आहे 2-3 दिवसांचं राहिलं इतकं. सो देवाचे, गुरूंचे, प्रेक्षकांचे आणि असे जे सोल्स आहेत, एंजल सोल्स मी म्हणेन, अशांचे आशीर्वाद असल्याशिवाय अशा मोठ्या कलाकृती फक्त माणसांमुळे नाही होत. त्याच्या पलीकडची एनर्जी खूप सहाय्यभूत ठरते आणि डेफिनेटली ND सरांचा आशीर्वाद आहेच मी असं म्हणेन. कारण सगळ्यात मोठं शेड्यूल मराठी इंडस्ट्रीमधलं जे शूट झालं ते NDमध्ये झालंय. असं नाही की याच्या आधी NDमध्ये कधी कुठल्या मराठी चित्रपटाचं शूटिंग नाही झालंय, पण इतकं मोठं शेड्यूल नाही झालंय. आमचा जवळपास 50% भाग चित्रपटाचा, रादर सोल, आत्मा ह्या चित्रपटाचा ND स्टुडिओमध्ये शूट झालाय. आणि इतक्या वेळा मी खेटा घातल्यात आणि कर्जतचं आणि माझं नातं तर फार जवळचं झालेलं आहे. सो मला असं वाटलं एका पॉईंटला, मी त्याच्या जस्ट अलीकडे कर्जतकर झाले होते, तर मला असं वाटत होतं की मी माझ्या गावात शूट करते, माझ्या जागेवर शूट करते. सो मला फार्म हाऊस आहे तिचं फार मोठं, जिथे तुम्ही मला 9 दिवसात एकदाही म्हणले नाही तिकडे येऊन राहा. कारण ते एक आणि मग मी गेल्यानंतर मुंबईला फोटो वगैरे पाहिले, छान तिकडे राहतीये, स्विमिंग पूलच्या शेजारी बसून पार्टी करते. एकदाही गेले नाही एक दिवस गश्मीला आपल्या चित्रपटाचा हिरो आहे, आपण निर्माते आहोत, एक दिवस जर फार्म हाऊस वर येऊन राहा, तुला बरं वाटेल. काय नाही, कळण निर्माते म्हणून. मी स्वतः गेले नाही, पॅकअप म्हटल्यानंतर कर्जतला मी स्वतः मिस करते. परंतु पण पार्टी देऊ आहे आपली, असं का म्हणतोस, आपल्याला आता देणार जायचं तुम्ही हे बोलल्यावर आहे. कॅमेरा नाही हे ती मारणार आहे मला. तू आता म्हणालीस ना की बाळासाहेब ठाकरेंना तू भेटली नाहीयेस, पण अर्थात राजसाहेब ठाकरे आपल्या अख्ख्या मराठी इंडस्ट्रीचे ते खूप खास आहेत आणि ते खूप हेल्पही करतात. प्रत्येक नवीन कलाकृती ज्याला करायची आहे त्याला हेल्प करतात. मला इथे विचारायचं आहे, कदाचित हा क्रम चुकेल प्रश्नाचा, पण मला इथे आठवलं की राईट्स जेव्हा घेतले बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या पुस्तकाचे, तेव्हा राजसाहेबांची काही मदत झाली का राईट्स घेताना? कारण ते त्यांचे खूप अत्यंत जवळचे होते, जे आम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे त्यावेळेला बऱ्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून. तर त्यांची काही मदत झाली? आधी मी राईट्स घेतले आणि त्यानंतर 6 महिन्यांनी माझी आणि राजसाहेबांची भेट झाली. ओळखच 6 महिन्यानंतर झाली, त्यामुळे तशी मदत झाली नाही. परंतु जेव्हा भेटले तेव्हा मी सांगितलं की मी अशा कादंबरीचे हक्क विकत घेतलेत आणि त्यांना आनंद झाला. आणि इनफॅक्ट त्यांनी मला विचारलं काय दिग्दर्शनासाठी कोणाचा विचार करताय, कॅमेरा कोण हँडल करणार आहे, कलाकारांचं काय, असे प्रश्न त्यांनी विचारले. 2-3 कथेसंदर्भात सजेशन्स दिले. सो त्यांना फुलवंतीविषयी माहिती दिली जेव्हा भेट झाली.
पण प्राजू आत्ताच तू विषय काढला म्हणूनच की राज ठाकरे सर हे फिल्म मेकिंगचे चाहते आहेत. त्यांनी नेहमीच मराठी कलाकारांना, सिनेमांना सपोर्ट करताना पाहिलं गेलं आहे. तू त्यांना हा सिनेमा दाखवलास का? आत्ता रिलीजच्या आधी त्यांना काहीतरी सिनेमा दाखवलास? तू आता म्हणालीस की त्यांनी कथानकात थोड्याफार गोष्टी सजेशन्स दिलेत, तर त्यांना सिनेमा दाखवलायस का नाही अजून? अजून थोडंसं काम थोडं बाकी आहे. तो पूर्ण सिनेमा अजून मी पण नाही पाहिला. थोडं BGM थोडं राहिल्यात गोष्टी, DI ज्या चालूच राहतात, पण अजून कोणालाच नाही दाखवलाय. पण त्या प्रोसेसमध्ये तरी राज ठाकरे आहेत का? नाही कुठेच नाही. कारण पूर्ण झाल्याशिवाय काय दाखवणार, दाखवू पण नाही. पण त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघतीये का की सिनेमा जेव्हा त्यांना दाखवशील तेव्हा ती उत्सुकता आहे का की राजसाहेब काय म्हणतील? एका व्यक्तीविषयी केंद्रित राहणं हा माझा स्वभाव नाही. मूळ कोणा एका व्यक्तीसाठी, त्यांच्या प्रतिक्रियेसाठी आपण काही करत नाही. मी तर डेफिनेटली नाही. मी हा अख्खा जगासाठी बनवला आहे सिनेमा. एक फक्त महाराष्ट्र पण नाही, माझं असं म्हणणं आहे की सर्वदूर पोचावा, भारतभर आणि भारताबाहेरही. म्हणजे आत्ता कॉल्स येत आहेत ऑस्ट्रेलिया, US, दुबई, सिंगापूर की आम्हाला तिकडे प्रीमियर्स करायचं आणि तुम्ही या. सो मी असं का म्हणू की एका मी सगळ्यांच्या, लाखो लोकांच्या प्रतिक्रियेसाठी उत्सुक आहे आणि सगळ्यांच्याच प्रतिक्रिया माझ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. बरोबर ना? करेक्ट. मगासपासून आम्ही तुम्हाला दोघांची नोकझोक बघतोय, तर ही तुम्हाला ही फिल्ममध्ये पण बघायला मिळणार. सेटवरची मैत्री कशी होती? सेटवर केमिस्ट्री होती? कधी तुम्ही एकमेकांना भेटलात आणि मैत्रीचा प्रवास कसा सुरू झाला? त्यातले किस्से. मी हे नमूद करू इच्छिते, ऍक्च्युली आम्ही शास्त्री आणि फुलवंतीच प्ले करतोय आता. ही नोकझोक ती कॅरी फॉरवर्ड करतोय आम्ही. करेक्ट. आणि मैत्री ऍक्च्युली आत्ता आमची होते, आत्ता आम्ही मित्र झालोय. इन द प्रोसेस जसे जसे तुम्ही प्रश्न विचारता तशी मैत्री घट्ट होत जाते. खरंय. इंटरव्ह्यूज मध्ये. कारण मी टू बी व्हेरी ऑनेस्ट, सेटवर आहे ना, म्हणजे फर्स्ट शेड्यूलला काय, कारण हा आमचा पहिला चित्रपट आहे एकत्र आणि ह्या आधी असे कधी असे आले नाहीत प्रसंग. तो पार्टी पर्सन नाहीये, मी पण फार नाहीये, असे प्रसंग आले नाही की आम्ही भेटलोच नाही. ओके, नोटेड. तर आमची भेटच नाही फार झाली. तर आणि सेटवर जो निवांत वेळ ॲक्टर्सना मिळतो तो मला या सेटवर अजिबात नाही मिळाला. कारण मी जसा शॉट संपायचा मी प्रोडक्शन टीमची बरोबर असायचे. आता काय माती खाल्ली, काय झालंय, काय नवीन, आता कशाला सामोरं जायचं आहे, किंवा पॅकअप झाल्यानंतर पण मी प्रोडक्शन टीम बरोबर असायचे. सेटवर आल्यावर आधी मी सेटवर जायचे, सगळं आहे का, ओके, हां आता मी आवरायला जाते. सो मधला जो वेळ मिळतो ॲक्टर्सना तो मला या सेटवर मिळालाच नाही, अजिबात नाही मिळाला. त्यामुळे आमची मैत्री ग्रो व्हायला वेळ नाही मिळाला. आत्ता आमची मैत्री ग्रो होते. इनफॅक्ट आता इतकी ग्रो होतीये की आम्ही कॅमेऱ्यासमोर पण एकमेकांना टीज करतो. आणि आय थिंक सिनेमा एकदाच बनतो यार. म्हणजे तुम्ही कसंही पाहिलं ना, तर तसंही पाहिलं ना, तर माझं आत्तापर्यंत जेवढ्या चित्रपटात सुद्धा काम केलं आहे त्यात माझा अनुभव आहे की चित्रपट संपल्यानंतर जास्त मैत्री घट्ट माझी युजली होते. कारण त्या 35 दिवस 40 दिवसात तुम्ही जे करणार एकदाच होणार आहे. नाटकाचे प्रयोग पुन्हा पुन्हा होऊ शकतात. एका प्रयोगात काही घडलं तर पुढच्या प्रयोगात तुम्ही पुन्हा काही करू शकता. सिरियलचे एपिसोड चालत राहतात. सिनेमा एकदाच बनतो, तर ते 35 दिवस इट्स लाईक झपाटून गेल्यासारखं तुम्हाला फक्त ते करायचं. सो ती फुलवंती आहे, मी शास्त्री आहे. तुम्ही सेटवर गेल्यावरती तो सीन कसा आणि किती वेळात आणि किती चांगला होतं त्याच्यावरतीच जास्त फोकस होतं. आणि बिईंग अ पिरियड ड्रामा, बिईंग अ हे खूप गोष्टी होत्या. अजून ती तर निर्माती म्हणून खूपच रिस्पेक्ट की ती आधी प्री शूट आणि पोस्ट शूट पण बिझी असायची, पण ड्युरिंग शूट सुद्धा एक सीन झाल्यानंतर दुसरा सीन, आणि त्याकरता मग सगळंच तिचं सगळं गेटअप चेंज होणार, हेअर चेंज होणार, सगळं काही तिचं दागदागिने. बरं, तिलाच दागदागिने नाही, हे पण दागदागिने खूप घालायचे त्या काळामध्ये. खूप होतं ते सगळं माळा आणि ते वगैरे जे नॉर्मल शूट्सना आजच्या सोशल सब्जेक्ट्स करता नसतं. सो ती स्पेस त्याच्यामध्ये दोघं बसतात मस्त की चहा घेत वगैरे शॉर्टच्या मध्ये, असं नाही होऊ शकत. ते नाही होऊ नाही शकत. मग ते करत असेल कोणी तर त्यांना हाकलून दिलं पाहिजे. तुम्ही जा, तुम्ही स्क्रिप्ट घेऊन का नाही डिस्कस करत आहात की पुढचा सीन काय, आपल्याला 3 तासात पुढचा सीन करायचा आहे. सो ह्या चित्रपटात इट वॉज नॉट पॉसिबल. आय थिंक इट्स जस्ट प्रोसेस. आता आम्ही जसं इंटरव्ह्यूज करतो वी आर मोर रिलॅक्स्ड. आता जमते मैत्री आता. पण इतकी जमते की आता माझं ठरलंय की आता हा डिसिजन घ्यायचा आहे. आता आज सकाळी आल्या मी त्याला आधी ट्रेलर दाखवला, व्हॉट डू यू थिंक अबाउट इट. तर किंवा एक इव्हेंट प्लॅन करायचा होता आणि त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. कुणाचं एक म्हणणं होतं, माझं एक म्हणणं होतं.
तर त्याला मी विचारलं काय करायला पाहिजे. सो आता मी आता त्याचा ओपिनियन घ्यायला जाते, तर अशी मैत्री ग्रो होते. प्राजक्ता, तू करिअरची सुरुवात एक डान्सर म्हणून केलीस आणि तू उत्तम डान्सर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तर तू चित्रपट नृत्यांगनावरती का बनवण्याचा निर्णय घेतलास आणि त्याला जोडून प्रश्न की या चित्रपटाच्या निमित्ताने तुला एक डान्सर ही भूमिका जगता आली? होय होय, अगदी अगदी. रादर ती जगाला मिळावी म्हणूनच चित्रपट निर्मिती केली असं मी म्हणेन. ऑल्सो एक माझ्यासाठी खूप मोठा ट्रिगर पॉईंट होता. मी भरतनाट्यम डान्सर आहे. लहानपणापासून मी भरतनाट्यममध्ये विशारद केलं, अलंकार केलं, मी BA केलं, MA केलं, अरंगेट्रम केलं, वॉट नॉट, जे करू शकते ते सगळं केलं. आणि मला असं वाटलं की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, फॉर दॅट मॅटर हिंदीमध्ये सुद्धा आता आधी क्लासिकल डान्सेस व्हायचे. आपल्याला माहिती आहे आम्रपाली वगैरे चित्रपट, वैजंती मालांचे वगैरे, जेव्हा प्रॉपर क्लासिकल डान्स असायचा त्याच्यामध्ये. कितीतरी सिनेमे आहेत असे, मन्ना डे वगैरे यांनी गायलेली गाणी आहेत की ज्याच्यावर बाकायदा प्रॉपर क्लासिकल डान्सिंग व्हायचं, जे हल्ली पाश्चिमात्य संस्कृतीने जसं टेकओव्हर केलंय सगळे हिपहॉप, साल्सा आणि ह्या. माझी काही ना नाही आहे, असावंच, ती देवाणघेवाण आहे, सांस्कृतिक आहे. परंतु म्हणून आपण आपली मुळं विसरतोय आणि आपण आपली ओन स्टाईल विसरतोय. इंडियन क्लासिकल म्युझिक इतकं बेस्ट आहे की म्हणजे आता वर्णन करू शकत नाही. एका त्या 7 सुरांमध्ये इतकं मोठं विश्व उभं केलंय लोकांनी आणि अजूनही रागदारीमध्ये रागांची भर पडतेच आहे. किती ते अनलिमिटेड, म्हणजे किती अनलिमिटेड इन्फानाईट असावं, इतकं मोठा आपल्याला सांस्कृतिक संगीतमय नृत्यमय वारसा आहे. म्हणजे जसे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, जो आपला नाट्यशास्त्र आहे त्याला 5वा वेद मानलं गेलंय, जो आपल्या मुनींनी लिहिलेला आहे, मी नाव विसरते, आठवेल. तर इतकं जर मोठं स्थान आहे कलेला आणि इतका मोठा आपल्याकडे सांस्कृतिक वारसा आहे आणि आपल्याकडे जे सगळ्यात मोठं माध्यम आहे चित्रपट, त्यामध्ये आपण ते वापरतच नाही आहोत. सो माझ्यासाठी हे खूप वर्षांपासून माझ्या डोक्यात होतं आणि हा ट्रिगर पॉईंट होता की भरतनाट्यम हे मला चित्रपटांमध्ये आणायचं आहे परत. आणि माझ्या आईचं हे वाक्य आहे खरं तर. तिला स्वतःला डान्सर व्हायचं होतं पण ती होऊ शकली नाही. तेव्हा तसे तो काळ पण नव्हता. तर तिने ठरवलेलं मला जर मुलगी झाली तर मी तिला मीनाक्षी शेषाद्री सारखं बनवेन, म्हणजे डान्सर बनवेन टाईप्स. कारण त्या ह्या पण मीनाक्षी ताईंचा एक तांडव डान्स आहे, तो खूप फेमस आहे, घायल का काहीतरी चित्रपट, मी विसरते, दामिनी. तिला तो इतका आवडतो. तर असं झालं पाहिजे, माझी मुलगी अशी नाचणार. हेमा मालिनीजींचा डान्स बघितला होता आम्ही एकत्र पुणे फेस्टिवलमध्ये आणि त्या काय ग्रँजरनी नाचल्या होत्या ताफा घेऊन. अशी नाचली पाहिजे माझी पोरगी, ही तिची एक इच्छा होती जी कॅरी फॉरवर्ड झाली माझ्यामध्ये. आणि मला हा ट्रिगर पॉईंट होता की परत एकदा इट्स अ ट्रिब्यूट. भरतनाट्यम जे मी शिकली आहे माझ्या डान्स फॉर्मला, मी या इंडस्ट्रीमध्ये आहे तर माझ्याकडून काहीतरी माझ्या नृत्यशैलीला काहीतरी ट्रिब्यूट गेलं पाहिजे आणि आपलं कल्चर आपण आपल्या सिनेमांमध्ये परत आणलं पाहिजे. जर आपण आणू शकत असू, त्या पोझिशनला आपण गेलो तर हे डेफिनेटली केलं पाहिजे. त्यामुळे संगीतामध्ये सुद्धा आम्ही इतका मोठा प्रयोग केला आहे. तुम्ही ते गाणं मला वाटतं रिलीज नंतर ऐकाल तर जे तुम्ही आत्तापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये कधीच ऐकलं नाही असं गाणं तुम्ही ऐकणार आहात, जे क्लासिकलची फ्रटर्निटी मंडळी खूप खुश होणार आहेत ऐकून. ज्याच्यावर मी छान शास्त्रोक्त असं भरतनाट्यम नाचली आहे पण कमर्शियल अस्पेक्ट्स इंटॅक्ट ठेवून. तर अशा ज्या गोष्टी खूप वर्ष करायची इच्छा होती ते मी या चित्रपटाद्वारे करतेय आणि या करायला मिळाव्यात हा एक होता इन्स्पिरेशन पॉईंट, म्हणूनच मी हे केलं, हे सत्य आहे. गश्मी, तुझ्यासाठी प्रश्न आहे. तू एक उत्तम अभिनेता आहेस, डान्सर आहे हे तर आम्हाला माहिती आहे, आणि तू एक दिग्दर्शकही आहेस. तू एक सिनेमा दिग्दर्शक केला आणि एडिटरही होता. त्याने चित्रपट एडिटही केला होता, कदाचित तो रिलीज, हो, सुहास शिरवडकरांच्या कादंबरीवर होतं प्राक्तन नावाच्या. हा, तर तेच तो चित्रपट रिलीज प्रोड्यूस केलं होतं मला घर गांड. हो, सेम स्टोरी. सो तू दिग्दर्शनाकडे वळणार आहेस का किंवा काही प्लॅन आहे का? ऑफकोर्स मराठी, ॲज फार एज मराठी इज कन्सर्न, एक मला तुम्हाला काहीतरी दाखव. मी आला नाही ठीक आहे, TRP मिस केलाय पण हरकत नाही, लवकर येईल तो परत इंटरव्ह्यू द्यायला त्या संदर्भात. हो, तो चित्रपट मला खूप शिकवून गेला. तो मी जसं म्हणलं की तो अशोक मेहता माझे गुरु होते, ज्यांनी बँडेड क्वीन वगैरे नॅशनल अवॉर्ड म्हणून DOP. रॉजर डिकन्स म्हणलं जातं इंडियातलं त्यांना. रॉजर डिकन्स वॉज लाईक द ग्रेटेस्ट इन हॉलिवूड एव्हर. तर सगळे सुभाष घाई, शेखर कपूर यांचे, त्यांचे ही वॉज शूटिंग द फिल्म
ते शूट करत होते फिल्म आणि आय वॉज डिरेक्टिंग इट, मी लिहिला होता, प्रोड्यूस करत होतो. आणि ते अचानक ब्रेन ट्युमरनी गेले आणि ते विकून देणार होते फिल्म. आणि मी फक्त 25-26 वर्षाचा होतो आणि सो ती डब्यात गेली फिल्म त्यानंतर. सो म्हणून मी ऍक्टिंग करायला लागलो, पैसे परत मिळावे म्हणून. आपण आणू शकतो, आपण ती परत फिल्म आणू नाही, आता शकतो. ती खूप जुनी झाली, आता त्याला 14 वर्ष झाली. पण ठीक आहे, प्राक्तनचं प्राक्तन असेल तर असो, आता नवीन आहे ना, इट्स ओके. पण या ऑफकोर्स दी आयडिया इज की निर्मिती नक्की करणार आहे 2025 पासूनच, जानेवारी 2025 पासून. पहिली फिल्म कदाचित एकटा डिरेक्ट नाही करणार कारण मी काम करतोय, सो इट विल बी को डिरेक्टेड. दुसरा दिग्दर्शक घेऊन प्रॉपर, म्हणजे असोसिएट बरोबर नाही, प्रॉपर हाडाचा दिग्दर्शक, एखादा दुसरा माझा चांगला मित्र ज्याला ती कॉन्सेप्ट आवडेल आणि जो त्याकरता योग्य असेल असा दिग्दर्शक सेटवर असेल, कारण मी स्क्रीनवर असताना त्यांनी दिग्दर्शित करावं. पण ती वाटचाल सुरू होईल 100%. आणि आता ह्यावेळेस खूप पण आता मग यु नो, पण इट विल हॅपन. कारण अगेन जसं की हे झालं पाहिजे पुढच्या 5 वर्षात, ते आपल्यावर हावी होत आहेत, आपण नाही होऊ दिलं पाहिजे, नुसतं बडबड करण्यात काय पॉईंट नाही. यू हॅव टू स्टार्ट टेकिंग ऍक्शन, डिसिजन्स. जसं प्राजक्ता मगाशी म्हणाले की सिनेमा करताना आई बऱ्याच गोष्टी तिला शेअर करायची आणि आईचं जे असतं ते आपल्याला खूप पटकन पटतं आणि आपण ज्यातनं बाहेर येतो, जे काही आपल्याला त्रास होत असेल त्यातनं बाहेर येतो का आता आई आपल्याला सांगते. हा सिनेमा करताना नेमकं तुझं घरच्यांसोबत माझी आई इज लाईक टक्कल का रे, तू टकला का दिसणार तुझं. कारण आणि मग सारखी तेच सांगते परत परत की तू जेव्हा ना 5 वर्षाचा होता तेव्हा तू असं शाळेत रनिंग रेसमध्ये धावायचं, तुझे केस असे उडायचे ना, तुझे टीचर आम्हाला सांगायच्या बघा ना त्याचे केस किती छान असे उडतात. तू टक्कल का गेलेलं आहे त्याच्यामध्ये, तू टकला असं. पहिलं एक दिवस कुठला तरी आम्ही शूट करत असतो ना, प्रवीणनी मॉनिटरवरनं एक उत्तम फोटो काढला आणि त्यांनी माझ्या आईला पाठवला, ओ MD बघा किती गोड दिसतोय टक्कला पण हा. तेव्हा तिला थोडासा जीव आला की हा चांगलं असतं. सो आहे. पण आईचं आणि माझं कसं आहे, इट्स आय डोंट, आता तिचं वय पण खूप झालंय आणि शी इज बीन थ्रू अ लॉट. त्यामुळे आता मी उलट तिला बॅकफूटवरतीच, आता तिची थोडी कंप्लेंट होते पण कारण एवढे वर्ष एकत्र बिझनेस सुद्धा एकत्र केला आम्ही, जो माझा पुण्यात इव्हेंट मॅनेजमेंट आणि डान्स इन्स्टिट्यूट आणि वगैरे, आणि ती नोकरी करायची बाहेर. सो आता तिला ना ते थोडंसं लेफ्ट आउट फिलिंग येतं अचानक. आता असं होतं की अच्छा मी तिला झेपत नाही, पण म्हणून मी तिला म्हणतो नाही तू आराम करायचास, तू यात पडू नकोस, मी तुला हे करू. पण तिला थोडं असं वाटतं की आता हा पूर्वीसारखं मला सांगत नाही सगळं, मी कशात तरी काहीतरी सांगितलं वगैरे वगैरे, तर ते थोडं होणार काही महिन्यांकरता. आय थिंक इट विल नॉर्मलाइज आफ्टर वाईल. तिकडे माझं जे पिल्लू आहे छोटं 5 वर्षाचं ते कामी येतं, कारण तो तिला अटॅच आहे, त्यामुळे तिचं मन त्याच्यात रमतं, मग तिला विसर पडतो या गोष्टींचा. पण ऑफकोर्स कुठल्याही गोष्टीचं सिनेमा दाखवल्यानंतर पहिली रिॲक्शन तिची फार महत्त्वाची असतेच आणि ती करेक्ट असते युजली. आणि तेच आजकाल माझ्या बायकोबरोबर पण होतं माझं, असा का उभं राहिलायस शी बाबा, तू हे असं जे खोटं हसतोस ना, तुझा मिरर स्माइल आहे ना, असं ते वाकडं असं तोड करून नेहमी मी ते एखादा फोटो बिटो टाकला आणि सगळ्या मुलींच्या वगैरे कमेंट्स वगैरे असतात आणि ते तिचं असं तू असं वाकडं तोड खोटा स्माइल आहे, खोटा असा का हे सगळं आईच सेम रिपीट होतं तिकडे. मुलगाही मोठा होतोय, तो काही देतो का रिएक्शन, बाबा हे भारी आहे, हे देतो का? म्हणजे ओम सारखा विदूषक मी माझ्या आयुष्यात केला नाही. आणि आय एम जेन्युइनली सेइंग दिस. तो जे काही एक्सप्रेस करतो तो डान्स करतो, त्याला डान्स शिकवलेला नाही आहे आम्ही. मी बिईंग अ कोरिओग्राफर आणि डान्स इन्स्टिट्यूट चालवतो, मी पैसे घेऊन मुलांना डान्स शिकवतो इतरांच्या. ती माझ्या आईला फार मोठी खंत आहे की तुझं पोरग इकडे वेडं वाकडं हाफ चड्डीत नाचत आहे आणि तुला कसं काय, म्हणजे तिला ते पटकन वाटतं कोरिओग्राफरचा मुलगा असं का नाचतंय. पण तो जे नाचतो ना, इट्स मॅच. आता आम्हाला कलेमध्ये कळायला लागलंय नंतर थिएटर करायला लागल्यावरती की डान्स क्लास नसतो करायचा. तुमच्या एक्सप्रेशनला तुम्ही कोणाच्या तरी लिमिटेड, दुसऱ्या माणसाच्या लिमिटेड विजनमध्ये बांधून घेतलं ते एकदा, अपार्ट फ्रॉम भरतनाट्यम, कथक जे एकदम क्लासिकल मोड्स आहेत, पण त्याच्यानंतर ते एकदा त्यांचं अरंगेत्रम झालं की त्यानंतर ते एक्सपेरिमेंट करायला लागले की त्याला स्काय इज द लिमिट, तुमचं एक स्वतःचं. आणि युजली कलाकाराला म्हणजे आम्ही जेव्हा थिएटरचे एक्सरसाइजेस वगैरे करतो, NCPA मी नसीर सरांबरोबर वगैरे वर्कशॉप जेव्हा करायचो तेव्हा इट्स लाईक की आम्हाला पहिलं सांगायचे की आता शर्ट काढा
आणि आता पहिलं तुम्ही जे ते पोट आतमध्ये घेतलंय ना ते सोडा. इनिबिशन सोडा. तुमचं फ्री एक्सप्रेशन, तुमची फ्री बॉडी लँग्वेज, तुमच्या बॉडीतनं तुमच्या चेहऱ्यातनं काय तुमचं एक्सप्रेशन काय ते 1, 2, 3, 4 मध्ये तुम्ही 5व्या वर्षापासून 6व्या वर्षापासून मुलाला नाही टाकू शकत. सो त्याचं आम्ही ते फ्री एक्सप्रेशन ठेवतोय आणि ते बघताना मला असं मनातनं आनंद होतो की, आणि मी आईला सांगायचं प्रयत्न की मी असा नाच आता नाही करू शकत, कारण मी त्या चौकटीत खूप जास्त अडकत गेले. मला खूप मेहनत घ्यावी लागते असा नाच करायला. खूप गोष्ट ब्लॉक्सना काढावं लागतं. जे शिकले लर्न केले ते अनलर्न करावं लागतं. तर हे फ्री एक्सप्रेशन तू मला का सांगते की त्याला शिकव. सो हा एक पिढीजात सुद्धा थोडासा एक जनरेशन गॅप आहे ती, पण ही इज लाईक दॅट आणि वी वॉन्ट हिम टू ग्रो लाईक दॅट. आय थिंक ही इज फॅब. तो मला बऱ्याचदा अभिनय करताना मी व्योमच्या कित्येक गोष्टी आठवून आजकाल I get inspiration and I get motivated to work. I think you should spend, जसं गुलजार साहेबांबद्दल म्हणतात की गुलजार साहेब जेव्हा काम नसतात करत किंवा करतही असतील तरी संध्याकाळचा 1 तास असतो जेव्हा ते कोणालाही भेटत नाहीत आणि त्यावेळेस ते फक्त त्यांच्या नातवंडांबरोबर वेळ काढतात, बिकॉज दॅट इज प्युअर रॉ इन्स्पिरेशन दॅट ही गेट्स आउट ऑफ दॅट. So Vyom is like that for me. Below 6 and above 60 is pure innocence. मला प्राजक्ता तुला आता विचारायचंय, कारण तू गुरूंना फॉलो करतेस श्री रविशंकर, आणि प्रत्येक वेळा तू त्यांच्याशी बोलतेस तेव्हा जे आम्ही व्हिडिओज पाहतो तू मनातलं बोलतेस, आणि आता माझा मामाही तिथे असतो तेव्हा तो सांगतो बऱ्याचदा त्या हां मला हे सगळं. सो फुलवंती किंवा कुठलीही कलाकृती किंवा कुठलंही तुझं नवं प्रोजेक्ट जेव्हा आपल्या गुरुचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तेव्हा आपण असे बिनधास्त असतो. ही इज देअर फॉर मी. सो फुलवंती करताना त्यांच्याशी काही करायच्या आधी त्यांच्याशी आशीर्वाद घेणं त्यांच्याकडनं, त्यांच्याशी बोलणं, मनातलं बोलणं, कारण जे आपण गुरुसोबत बोलू शकतो आईनंतर तेच असतं. सो शिवोहम या संस्थेचं उद्घाटनच ऑनलाईन श्रींनी केलेलं आहे. त्यानंतर बरेच दिवस काही घडलं नव्हतं, तेव्हा मी बँगलोर आश्रममध्ये त्यांना भेटायला गेले होते आणि म्हटलं प्रोडक्शन हाऊस किया तो है, अभी कुछ हो नहीं रहा है, टाइम लगेगा एवढंच म्हणाले होते ते. तर मला कळलं ओके म्हणजे कठीण आहे प्रवास, ओके म्हणजे आपण त्याला डिकोड आपण करायचं असतं, पण टाइम लगेगा म्हणजे होगा हे पण घेतलं मी त्यातून की ठीक आहे कठीण आहे, थोडा वेळ लागेल पण होणार. आणि ते म्हटल्याप्रमाणे थोडा वेळ गेला, प्रवास खडतर होता परंतु ते होत आहे. शूटिंग सुरू झाल्यानंतर मला त्यांना भेटण्याचा योग नाही आला, परंतु मी मध्यंतरी गुरुपूजा पंडित झाले. ते एक बरेचसे कोर्सेस असतात, ॲडव्हान्स, बेसिक, सहज समाधी वगैरे वगैरे वगैरे, ते सगळे करत संयम नंतर तुम्ही गुरुपूजा कोर्स करू शकता. तो मी केला आणि हे 9ही दिवस सेटवर मी गुरुपूजा करत होते. म्हणजे षोडोपचार अशी ती पूजा असते, अशी मोठी असते आणि ती सागर संगीत व्हॅनिटीमध्ये आयदर शॉटच्या आधी किंवा जेवणाच्या आधी लंच ब्रेकमध्ये वगैरे मी ती करत होते. सो येस, मी माझ्या सगळ्या गुरूंना तिथे आवाहन केलं होतं आणि सगळे होते माझ्याबरोबर असंच मी म्हणेन. वा, आपण सगळ्यांविषयी बोललोय, स्नेहलताईविषयी बोलायचं अजून थोडं बाकी आहे. ती दिग्दर्शिका आहे, प्रवीण सरांसोबत तू काम केलेलं आहेस, तू आता अनुभव सांगितलास, पण मला स्नेहलताईचे बारकावे, दिग्दर्शिका म्हणून ती कशी आहे, मला तिच्याविषयी दोघांकडनं ऐकायचं आहे. एक किस्सा सांगेन, मला आता तो पटकन आठवला की ती किती बारकावे पाहते. ती एका शॉटमध्ये जो की खरं तर तिथे माझा चेहराही दिसत नाहीये, तिथे ती मला म्हणाली फुलवंती आणि इतकं स्पष्ट छान शुद्ध मराठी प्रमाण भाषेत नाही बोलणार, हा खूप प्रमाण भाषेत ऐकू येतोय हे वाक्य इस्पेशली, आणि नाही म्हणायचंय. आणि मी सगळं आणि 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 हे तर तोंडात बसले ना आता, आणि तर हे इतकं बारीक बारीक गोष्टी की हे पुणे पुणे ऐकू येतंय नाही, हे थोडंसं ग्रामीण पण नाही आहे ते, कारण ती सबंध भारतभर फिरली आहे मुलगी, तर ते थोडं हिंदीचा प्रभाव आहे, थोडं मराठीचं, ती मराठी असल्यामुळे मराठी येत आहे परंतु तितकंही प्रमाण येत नाही, असं ते हे बॅलन्स करायला तिने मदत केली. किंवा एका सीनवर तर शॉटवर रॅदर ती प्रवीण सरांची भांडत होती आणि आम्ही ऑलरेडी 13 तास 14 तास झाले होते शूटिंग आणि आता पॅक म्हणायचे स्नेहल चल आता नको अडवू आम्हाला, असे ह्या झोनमध्ये प्रवीण सर होते की आता बाज ग स्नेहल थांब ग. पण स्नेहल त्यांनी तो मुद्दा सोडला नाही. तिचं असं म्हणणं होतं की शास्त्री बुवा फुलवंतीला हातात हात घ्यायला हात नाही पुढे करणार, फुलवंती हात पुढे करेल आणि मग शास्त्री बुवा तिचा हातात हात घेईल. आय स्टील रिमेंबर की ते 10 ते 12 मिनिटं याच्यावर पहाटे भांडत होते, सगळ्या सेट समोर भांडत होते लिटरली.
सो पण तिने तो मुद्दा सोडला नाही आणि विच इज इनफॅक्ट मला सुद्धा करेक्ट वाटत होतं तिचं म्हणणं, रॅदर फुलवंती म्हणून ते बॅकफुटला आहे ती गोष्ट, परंतु तरी मला ती करेक्टच वाटत होती, कारण तुम्ही बर्ड व्ह्यूनी बघता तेव्हा तुम्ही संबंध गोष्टीचा विचार केला पाहिजे, नॉट जस्ट अबाउट युअर कॅरेक्टर. तर तिथेही माझा तो सिक्स सेन्स होता की ही म्हणते ते बरोबर आहे आणि देवा प्रवीण सरांना कन्व्हिन्स करत आणि तिने केलं. सो ती ज्या बाबतीत ती आग्रही आहे ना, त्या गोष्टी खूपच म्हणजे बारीक विचारांमधूनच येतात. शास्त्री बुवा जे जे श्लोक म्हणतायत, जे जे स्तोत्र येतात त्यांच्या तोंडी, इतका रिसर्च करून तिचं वेदांमध्ये तिची म्हणजे PhD लेवलची पदवी तिला मिळाली आहे. सो तिने कुठले कुठले श्लोक सुक्त शोधून शोधून काढले आहेत मागून रिसर्च करून, आणि ती शास्त्री बुवांच्या तोंडून आपल्याला ऐकू येतात. सो मोठा रिसर्च आहे आणि तो जाणवेल तुम्हाला चित्रपट बघताना पण. आणि स्नेहल एकमेव माझा आय फील ना, स्नेहल तरडे फुलवंती हा सिनेमा करताना व्यंकटधोरी नरसिंह शास्त्री म्हणून मला जर का कोणाचा आधार वाटत होता सेटवरती, एक तुम्ही स्वतःबद्दल, मी एक असा माणूस आहे की मी स्वतःबद्दल खूप शुअर असतो, किती कधी कधी अनशुअर पण असतो, पण अनशुअर जेव्हा तुम्ही होता तेव्हा एक कोणतरी असते व्यक्ती ज्याला तुम्ही असं धरता, आणि दॅट वॉज स्नेहल तरडे, द डिरेक्टर ऑफकोर्स. पण कित्येकदा शॉट व्हायचा, ओके ओके सगळे वगैरे म्हणायचे, पण मी वाट पाहायचो की स्नेहल माझ्या नजरेला दिसेल आणि मला एकदा रिकन्फर्म करायचं, स्नेहल तुला ठीक आहे ना. आणि तिने जर का एखादं सजेशन दिलं तर ते इमिजिएटली रिटेक करायची मी रिक्वेस्ट करतो की नका 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 नका, ती करेक्ट बोलते ते रिटेक. सो मी इवन आम्ही डबिंग जेव्हा केलं तेव्हा पहिले 2 दिवस मी स्वतःहून डबिंग करून सगळं डबिंग संपवलं, आणि तिसरा दिवस मी डबिंग स्नेहल बरोबर केलं की कुठेही काही जर का चुकलं असेल तर ती व्यक्ती जर का सांगते की ह्याच्यात व्यंकट शास्त्रीचं काहीही चुकलं नाही आहे, तर याचा अर्थ ह्याच्यात काहीही चुकलेलं नाही आहे. तिचा खरंच आधार वाटतो दिग्दर्शिका म्हणून. आणि आय वॉज सो ग्लॅड, म्हणजे मला खरंच सुरक्षित वाटतं. स्नेहलला बघून घेऊ दे एकदा, पण थ्रू आउट हे, कारण तिला फुलवंती आतून बाहेरून तिने पूर्ण, नॉट जस्ट फुलवंती, सिनेमाची सगळीच पात्र, म्हणजे तिची भाषा जेवढी देशभर फिरून वेगवेगळ्या लहजांची आणि थोडं त्याच्यात मिक्सचर असलं पाहिजे, तेवढीच शास्त्रींची भाषा किती करेक्ट मराठी पुण्याची असली पाहिजे, तर ते दोन्हीचं तिला तेवढंच ज्ञान होतं. सो शी इज सुपर्ब. माझा प्रश्न दोघांनाही आहे. तुम्ही दोघंही फिटनेस फ्रीक आहात, तर आम्हाला तुमच्या फिटनेसबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही काय करता. तू सांग. अच्छा ओके, का मी बोलू आणि मग तू ममा म्हणणार? नाही मी सांगते, कारण मला हे ऍक्च्युली सांगायचं आहे. मला असं वाटतं जेव्हा आपण शारीरिक स्वास्थ्य म्हणतो त्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य आपण इन्कॉर्पोरेट केलं पाहिजे. इट्स हाय टाईम नाव. आणि त्यासाठी मी प्राणायाम, ध्यान आणि योग ही त्रिसूत्री फॉलो करते. म्हणजे आज इथे मी काय आता 2-2:30 वाजले तिथे बसली आहे, तर मी आज सकाळी प्राणायाम करून निघाली आहे घरातून. म्हणजे सकाळी मी टीमला बसवलं की तुम्ही लवकर आलात, नाही माझा प्राणायाम राहिलाय, तुम्ही बसा. त्यांना मी हॉलमध्ये बसवलं आणि बेडरूममध्ये मी प्रॉपर भस्त्रिका वगैरे चालू होतं त्यांना बसवून. अच्छा, तुम्हाला म्हणालीस मी आता ध्यान करणारे त्यांना सांगितलं बसा. हो खरं. तर ते एक सेशन अर्ध्या तासाचं प्राणायाम करून एक 10 मिनिट्स ऑफ मेडिटेशन कंपल्सरी आहे माझ्या आयुष्यात. आणि त्यामुळे असं मला वाटतं ना की सगळ्या एनर्जीज आता सिंक होतात, अलाइन होतात, आणि मग मानसिक झाल्या मग शारीरिक पण तुम्हाला सहाय्यभूत ठरतं. सो आता मी अष्टांग योग करते. मी इथे नमूद करू इच्छिते, अष्टांग योग हा जनरल योगपेक्षा एक ॲडव्हान्स लेवलचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये नखापासून केसापर्यंत सगळ्या गोष्टींना व्यायाम मिळतो, असा तो आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे की कुठेही तुम्हाला धाप लागत नाही. जेव्हा तुम्ही रनिंग करता, सायकलिंग करता, तुम्ही जिमिंग करता, तुम्हाला धाप लागते. जिमिंगच्या तर मी पूर्ण विरोधात आहे, कारण जेव्हा तुम्ही जिममध्ये व्यायाम करता तुम्ही ॲक्च्युली तुमचं शरीर तापवत असता आणि AC मध्ये व्यायाम करत असता, त्यामुळे तुमचं शरीर बाहेरून थंड होत असतं, टॉक्झिन्सना बाहेर पडायचं असतं, पण बाहेरूनच्या थंड वाऱ्यामुळे त्यांना कळतच नाही की काय करायचं तर नक्की. कन्फ्युजन हे क्याही करे. AC मध्ये व्यायाम करण्याचं वर्स्ट थिंग. सो योगमध्ये काय असतं की श्वासोच्छवासानुसार तुम्ही व्यायाम करायचा असतो. म्हणजे सूर्यनमस्कार सुद्धा 1ला श्वास घ्यायचा आहे, 2ला सोडायचा आहे, 3ला घ्यायचा आहे. श्वासानुसार व्यायाम तो तसा बांधला गेलाय. आणि अष्टांग योग तर असं आहे की तुमच्या सगळ्या एवढ्या आतड्यांना सुद्धा व्यायाम मिळेल, इंटरनल, इतका त्याच्यामध्ये इन डिटेल व्यायाम भरलेला आहे. सो त्याचा मला खूप फायदा होतो, सगळ्यांनाच होणार आहे, फक्त शिकणं महत्त्वाचं आहे. इन जनरलच आपण आपल्या भारतीय संस्कृतीला, आपल्या सगळ्या फिलॉसॉफीजना आणि
जिथे असतं जिथं पिकतं तिथे किंमत नसते तसा काहीसा भाग झालेला आहे. परंतु आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणचं अन्न पिकवलं जाणारं, त्या ठिकाणचं हवामानानुसार व्यायाम करणं हे इष्ट असतं. ते करणं तुम्हाला जास्त फलदायी आहे, लाभदायी आहे. त्यामुळे योग मॅन्डेटरी आहे माझ्या आयुष्यातला. मी रोज जरी करत नसले तरी मी आठवड्यातून 2 दिवस घाम येईल एवढा व्यायाम करते. मग भलेही मी 15 मिनिटं करेन, म्हणजे अख्खी एक सिरीज करायला अष्टांग योगाची 1 तास लागतो, परंतु मला तेवढं नाही जमत आहे, आता वेळ नाही मिळत आहे. पण घाम येईल सणसणून एवढा 15 मिनिटाचा व्यायाम मला माहिती तो कसा मॅनेज करायचा आहे, तेवढं जमलंय तर मी तेवढा करते. आणि रोज बाय डिफॉल्ट मेडिटेशन आहे. बाय डिफॉल्ट मी गाडीत बसून सुद्धा मी ड्रायव्हरला सांगते की मोबाईल ऑफ करा, गाणी लागली नाही पाहिजे, माझा मोबाईल सायलेंटवर आणि गाडीमध्ये ध्यान. म्हणजे ते नाही केलं तर मला काही सुधारणार नाही रादर. या लेवलला मी आता पोहोचले. सो हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते. ध्यान, प्राणायाम वेगळी गोष्ट आहे बाय द वे. श्वासोच्छवासांचे व्यायाम, प्राण आपण म्हणतो ऑक्सिजनला, म्हणून त्याला प्राण व्यायाम प्राणायाम असं म्हटलं जातं. सो फिजिकल एक्सरसाइज इज योग, श्वासोच्छवास जो आहे तो प्राणायाम, आणि ध्यान इज डुईंग नथिंग. सो ह्या 3 गोष्टी मी फॉलो करते. आणि मला असं वाटतं सगळ्यांना मी विनंती करेन तुम्हीही शिका आणि प्लीज तुम्ही आचरणात आणा, तुम्हाला नक्की फायदा होईल. आता तू मामा फिटनेस बद्दल खूप छान बोलली ती. पहिली गोष्ट म्हणजे आय फील ब्रेथ हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्ही कधी जिममध्ये गेलात ना तर असे कॉन्स्टिपेटेड लाल बुंद होऊन म्हणजे 200 किलोचा चेहरा लाल झाला असं फुटेल असं वाटेल असा ब्रेथ तसे जे करतात ना फार भयंकर गोष्ट आहे ती. आजकाल तुम्ही कित्येक उदाहरणं पाहिली असेल की 40 वर्षाचे 45 वर्षाचे जिममध्ये हार्ट फेल होऊन पडतात. सगळ्यात इम्पॉर्टंट त्यात श्वास असतो तुमचा, प्राणायाम जे ती बोलती आहे. आणि मला असं वाटतं त्याच्या पुढची पायरी म्हणजे प्राणायाम, श्वासोश्वास जो आहे, श्वासावरचं नियंत्रण आणि श्वासाला आपल्या नर्व्स काम करण्याकरता वापरणं, म्हणजे नर्व्स आपल्या जे ते इज आउट करण्याकरता, आपले मसल्स रिलॅक्स करण्याकरता वापरणं, आपलं वाचन किंवा आपली बुद्धी अजून चांगल्यापैकी म्हणजे त्याचा उपयोग करून घेण्याकरता श्वासाला वापरणं, आपली एकाग्रता वाढवण्याकरता श्वास वापरणं. त्याकरता पहिले तुम्ही दिवसातले 24 तास तुम्ही आता तुम्ही श्वास घेताय तर तुम्ही श्वासाबद्दल अवेअर आहात का? तुम्हाला माहितीच नाही की तुम्ही श्वास घेताय आणि सोडताय. ही किती इथून पहिली गोष्ट सुरू होते. पहिली गोष्ट आहे की तुम्ही काही करत असताना मी श्वास घेतोय आणि आता मी तुमच्याशी बोलतोय तरी मी श्वास घेतोय आणि आरामात घेतोय. माझ्या बरगड्या हळूहळू अशा जात आहेत बाहेर आणि हळूहळू आतमध्ये येतात. सो मग तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा जिमचे व्यायाम करता तर मला इतकं वाईट वाटतं, लोकांचं टार्गेट असतं 50 किलो उचलले, मग त्यांनी 60 किलो उचलले, मग 80 किलो उचलले आणि ते करताना फार असं करून काहीतरी करून ते करत असतात. मी 17-18 वर्षाचा असताना हे सगळे प्रयोग केले होते कारण चुकीचा इन्स्ट्रक्टर भेटला होता. मी गेल्या 15 वर्षात 25 किलोच्या वरती वजन उचललेलं नाही. आणि मी माझं शरीर ऑलिम्पिक लेवलच्या मल्लासारखा एवढा मोठा दंड पण बनवू शकतो फक्त 25 किलो वजन मॅक्स उचलून, 10 किलोपासून सुरू करून, आणि एकदम शिडशिडी ते करू शकतो फक्त 25 किलो वजन उचलून. त्याच्या पलीकडे माणसं जायची कारण तुमच्या सांधेदुखी वगैरे सगळं सुरू होतं. 45 नंतर बॉडी बिल्डर्स असतात, ते सगळे लंगडायला लागतात, त्यांची पोटं सुटतात, काय काय होतं, त्यांना सगळीकडे सांधेदुखी असते, त्यांना त्रास होतात खूप. पण ते त्यांचं प्रोफेशन असतं त्यामुळे त्यांना करावं लागतं, सोडून द्या. पण आपण नाही करायचं हे सगळं. तिसरी गोष्ट फिटनेसमध्ये मला असं वाटतं की सकाळी 4 ते 4:30ची जी ब्रह्मवेळ असते त्यावेळेस सायंटिफिकली तुमच्या बॉडीमध्ये नवीन सेल्स तयार होत असतात. तर आव्हान आहे माझं सगळ्या तरुण पिढीला की कृपा करून ज्या वेळेला तुम्ही झोपता युजली त्यावेळेला उठत जा सकाळी 4-4:30 वाजता. मी 7ही दिवस नाही करत, पण मी आठवड्यातले किमान 6 दिवस नक्की मी 4:30 वाजता उठतो. एक दिवस मी रात्री पार्टी करतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी झोपतो खूप आणि 11ला वगैरे उठतो आणि रात्री 12:30-1ला झोपतो. पण नाहीतर मी 4:30ला माझा डोळा उघडतो. आजही मी 4:30 वाजता उठतो. त्यानंतर माझं जिम ओपन होतं 6 वाजता. 5 ते 6, 6:15 पर्यंत माझं वाचन होतं. जेव्हा माझं माइंड प्रचंड फ्रेश होतं आणि नवीन सेल्स निर्माण होत असतात बॉडीमध्ये, तेव्हा एकदा ब्रेथवरती आपण फोकस करायला लागायचं आणि मग तेव्हापासून रात्री झोपेपर्यंत ब्रेथवरचा फोकस सोडायचा नाही आणि वाचन करायचं. काहीतरी छान वाचायचं पहिलं सकाळी, एखादं नॉवेल जे काही मला चालू असेल त्यावेळेस वाचन ते, आणि ते आपल्या ह्याच्यात द्यायचं आणि 6 वाजता व्यायामाला जायचं. सो 4:30 वाजता जर का माणसं उठायला लागली ना तर अर्ध्याहून अधिक फिटनेसचे प्रॉब्लेम्स तिकडेच सॉल्व्ह होतील. आणि सकाळचा व्यायाम मोस्टली तुम्हाला तरुण पिढी रात्री जिममध्ये दिसेल.
अत्यंत वाईट काळ आणि अनहेल्दी वेळ व्यायाम करण्याची. करेक्ट करू नका न केलेलं परवडलं. अनलेस आता जसं आता मला एखादा फिल्म करतात ते मेंटेनन्स करायचं आणि माझं सकाळपासून रात्रीपर्यंत शूट आहे. सकाळी 4ला माझी कॉल टाईम आहे आणि 5ला 6ला माझा पॅकअप होणार, तर मी 8 वाजता रात्री जिमला मला भाग आहे. पण ते तेवढे 15 दिवसच करेन ना मी. पण एरवीचा फिटनेस जनरल लोकांकरता सकाळचा व्यायाम 4:30ला अगदी लगेच उठायला नका लागू, एवढं झेपणार नाही. 2 दिवस उठाल आणि मग सोडून द्या. 6ला उठा, 7ला उठा, पण पहिला व्यायाम करून बाहेर पडा, नाही तर करू नका. तोच व्यायाम खरा व्यायाम, पहिला सकाळ झालेला. आणि अजून खूप काय काय, पण आपला इंटरव्ह्यू फुलवंतीचा. निषेध आणि फुलवंतीविषयी तुम्ही इतकं भरभरून दोघं जण बोललात. आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं ते आले समोर, किस्से आले, छान वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही दोघांनी ते सांगितलेत आणि असा मस्त इंटरव्ह्यू झालाय. त्यामुळे अर्थात आपण सगळे आता तो सिनेमा गृहात जाऊन पाहण्यासाठी उत्सुक असाल. प्राजक्ता आणि काश्मीर, मला तुमच्याकडनं लोकांना ते आवाहन जाऊ दे की कोणत्या तारखेला फुलवंती त्यांच्या भेटीस येते आणि त्या माध्यमातून त्यांना ते थिएटरमध्ये तिकीट्स बुक करायचे. सगळ्यात आधी मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक इतका चोखंदळ आहे, इतका हुशार आहे की त्यांना कॉन्टेंट जर स्ट्रॉंग असेल तरच चित्रपट आवडतो. आणि बाबासाहेब पुरंदरेंच्या कादंबरीवर आधारित म्हणजे याच्यापेक्षा स्ट्रॉंग काय असू शकतं, इतकं स्ट्रॉंग कथानक आम्ही घेऊन आलो आहे. त्याबरोबर स्टारकास्ट कलाकारांची मांदियाळी आहे आणि एक से बडकर एक कलाकार आहेत आणि ज्यांनी छापलेत सीन. त्याचबरोबर उत्कृष्ट दिग्दर्शन संवाद लेखक प्रवीण सर, त्यानंतर महेश लिमये सरांनी छायाचित्रण केलेलं आहे. उमेश जाधव सर जे की ग्रँड डान्सेस रेकॉर्ड करण्यासाठी म्हणजे शूट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर अविनाश विश्वजित ज्यांनी दशकातली बेस्ट ऑफ द बेस्ट सॉंग्स त्यांनी दिलेली आहेत आणि सगळ्याच झोनमधली दिलेली आहेत, अशांनी आपलं म्युझिक डिरेक्शन केलेलं आहे. एकनाथ कदम सर ज्यांनी जे ND सरांचे राईट हँड आहेत, ज्यांनी आर्टची धुरा सांभाळलेली आहे. सो सगळे डिपार्टमेंट स्ट्रॉंग आहेत, कथानक स्ट्रॉंग आहे, ॲक्टर स्ट्रॉंग आहे, व्हिज्युअल ट्रीट आहे, एक संगीतमय नृत्यमय भेट आहे. क्लास आणि मास दोघांनाही अपील होईल असं प्रोजेक्ट आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 11 ऑक्टोबर 2024ला संपूर्ण महाराष्ट्रात फुलवंती प्रदर्शित होतोय. फक्त एका बाईची आणि फक्त एका नर्तिकेची गोष्ट नाही आहे. त्या पल्याड प्रत्येक माणसाला, कुटुंबातल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी त्यातून मिळणार आहे, अपिलिंग फॅक्टर मिळणार आहे. हे मी तुम्हाला सांगते, ट्रेलरमध्ये तुम्ही पाहालच. तर हा चित्रपट जरूर चित्रपटगृहात जाऊन बघा. मी हे नमूद करते चित्रपटगृहात जाऊन, कारण अशा स्केलचा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत आम्ही आणू शकतो याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि अभिमान आहे. तुम्ही देखील ते क्षण मोठ्या स्क्रीनवर बघून तुम्हाला सुद्धा अभिमान वाटेल. तर हे मोबाईलवर बघायचं हे प्रोजेक्ट नाही, हे तुम्ही 70 mm वरच बघितलं पाहिजे आणि त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. तर चित्रपटगृहात जाऊन पहिल्याच आठवड्यामध्ये हा सिनेमा पहा आणि तुम्हाला आवडेल अशी आम्हाला खात्री वाटते. धन्यवाद. हो, ती जे म्हणेल त्याला मम ऑफकोर्स. पण त्या व्यतिरिक्त एवढंच सांगायचं की विद्वत्ता आणि कला या दोन्हीमध्ये लागलेली एक पैज आहे या सिनेमामध्ये. कलेच्या बाजूनी फुलवंतीबाई आहेत, विद्वत्तेच्या बाजूनी शास्त्री बुवा आहेत. तर 11 ऑक्टोबरला जाऊन चित्रपटगृहात चित्रपट पहा आणि कला की विद्वत्ता, आपलं दान कुठल्या मापात टाकायचं आहे तुम्हीच ठरवा. आणि आज तुम्ही लोकमत फिल्मीच्या या आमच्या कार्यालयात आलात आणि मस्त धमाल गप्पा केल्या, त्याबद्दल तुमचंही खूप खूप आम्ही आभार मानतो. आणि अर्थात फुलवंतीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी याचा श्रेय तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छिते, चौघांनाही. तुम्ही इंटरेस्टिंग प्रश्न विचारलेत. जर प्रश्न इंटरेस्टिंग नाही आले तर ॲक्टर्स नाही बोलू शकत. तर तुम्ही छान प्रश्न विचारलेत. थँक्यू सो मच टू यू ऑल. अशीच शाबासकी ती आम्हाला शॉर्ट झाल्यावर त्याची निर्माती म्हणून. खूप छान. तू असं केलं नसतं तर हे झालं नसतं माझ्या चित्रपट.